वाराणसीचा मूड हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। 3 तास लागू शकतात, कारण ज्या पद्धतीचा जमाव, ज्या पद्धतीची गर्दी सध्या वाराणसीच्या रस्त्यावरती पाहायला मिळते आहे। मुळामध्ये एक मोठा मेगा इव्हेंट या निमित्तानं भाजपनं केलेला आहे आणि सकाळपासूनच अगदी बारीक बारीक गोष्टींमध्ये या संदर्भातलं नियोजन जे आहे, कशा पद्धतीने याचं रिफ्लेक्शन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं या दृष्टीनं करण्यात आलेलं आहे। मिनी भारत ही या संपूर्ण रोड शोची थीम आहे। वेगवेगळ्या समाजाचे, वेगवेगळ्या राज्यातले लोक वाराणसीमध्ये राहतात आणि या सगळ्या समाजाच्या लोकांना ठिकठिकाणी मंचावरती उभं करण्यात आलेलं आहे। त्यांच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये अशाच पद्धतीनं मराठी समाज जो आहे काशीमधला, तो देखील या ठिकाणी उभा आहे मोदींच्या स्वागतासाठी। आणि हे सगळं नियोजन जे आहे ते करण्यासाठी भाजपचे दिग्गज नेते गेल्या 2 दिवसांपासून वाराणसीमध्ये तळ ठोकून होते। स्वतः अमित शहा, त्याच्यानंतर JP नड्डा, पियुष गोयल हे सगळे मंत्री वाराणसीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून होते। आणि खरं तर ही भाजपची खासियत आहे, अशा पद्धतीचं छोट्या छोट्या गोष्टींमधलं मायक्रो मॅनेजमेंट कशा पद्धतीनं त्याचा प्रभाव होईल हे लक्षात घेऊन, म्हणजे आपण जर निवडणुकीचा दिवस बघितला, मतदानाचा दिवस, तर त्या दिवशी सुद्धा गुजरातमधल्या मतदानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याच्यानंतर अमित शहा आणि अडवाणी हे एकाच वेळी येत नाहीत। त्यांची सुद्धा प्रत्येकाची वेळ ठरलेली असते। नरेंद्र मोदी हे सकाळी 8-8:30च्या वेळीच येतात, त्याच्यानंतर ते बाईट देऊन जातात, त्यानिमित्तानं एक छोटा रोड शो होतो, मग परत अमित शहा येतात, अडवाणी येतात, जेटली येतात। तर हे अशाच पद्धतीचं नियोजन सध्या वाराणसीमध्ये आणि एकूणच काशीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी म्हणजे आज सकाळपासून आम्ही फिरतोय, संपूर्ण रस्त्यावरती वीररसानं भरलेली गाणी सुरू आहेत, वेगवेगळे टी-शर्ट्स वाटले जात आहेत। बिलकुल प्रशांत, नरेंद्र मोदींचं, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे। ही दृश्य मला वाटतं तू सुद्धा पाहू शकत असशील। ज्या ठिकाणाहून हा रोड शो सुरू होतोय त्या ठिकाणी म्हणजेच बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालंय। मदन मोहन मालवीय यांचा पुतळा या ठिकाणी आहे, त्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि या रोड शोला आता सुरुवात झालेली असं आपल्याला म्हणता येईल। भव्य दिव्य अशा रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण पाहतोय नम्रता की मोदीच्या घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी दिल्या जात आहेत। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत, सध्या त्यांच्यासोबत आपला संपर्क तुटलेला आहे, आपण त्यांच्याकडून या संदर्भातली सविस्तर माहिती जी आहे ती सातत्याने जाणून घेणारच आहोत। मात्र सध्या आपण वाराणसीमधली दृश्य आपण पाहताय, तिकडच्या रस्त्यांवरचा माहोल जो आहे तो आपण पाहताय आणि आमचे प्रतिनिधी सकाळपासून त्या ठिकाणी आहेत आणि ते आता काही वेळापूर्वीच आपल्याला सांगत होते की सकाळपासूनच एक प्रकारे जागोजागी गाणी जी आहे ती लावली गेलेली आहेत, भव्य अशी तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आता मोदी या ठिकाणी पोहोचलेले आहेत बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या इथून। मला रोड शोला सुरुवात होईल। मतदान आलं की मतदार राजा किती महत्वाचा असतो। देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेली व्यक्ती ज्यावेळेला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभी असते त्यावेळेला मतदार राजाला अभिवादन करताना सुद्धा ती झुकूनच अभिवादन करत असते। मतदार राजाचं किती मोठं महत्व असतं। नक्कीच एक अगदी बोलकी दृश्य ही या ठिकाणी आपण पाहतोय की अगदी रस्त्याच्या अगदी सेंटरला भव्य असं हा स्टेज उभारण्यात आलेला आहे या पुतळ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याच्यानंतर जी तयारी करण्यात आलेली आहे, म्हणजे जर आपण पाहिलं तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे स्वतः या संपूर्ण रोड शोवर लक्ष ठेवून होते, अशी सुद्धा माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवत होती नम्रता। भाजपचे अनेक दिग्गज मंत्री, दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित होते, तळ ठोकून होते। या सगळ्या रोड शोचं व्यवस्था पाहण्यासाठी पियुष गोयल असतील किंवा JP नड्डा असतील, असे दिग्गज भाजपचे नेते या ठिकाणी व्यवस्था पाहण्यासाठी वाराणसीमध्ये गेले 2 दिवसांपासून तळ ठोकून होते। सगळी व्यवस्था, सगळी तयारी पाहण्यासाठी अमित शहा, भाजपचे अध्यक्ष अमित शहा सुद्धा वाराणसीमध्ये तळ ठोकून आहेत आणि केवळ भाजपचेच नाही तर NDAचे घटक पक्षाचे नेते सुद्धा या रोड शो मध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे जय्यत तयारी भाजपकडून करण्यात आलेली आहे। हा रोड शोचा जर टप्पा आपण पाहिला नम्रता, तर हा 5 किलोमीटरचा हा रोड शो जो आहे तो या ठिकाणी केला जाणार आहे आणि आता काही क्षणातच या रोड शोला सुरुवात होईल। आपण पाहत आहे की मोदी जे आहे त्यांच्यावर पुष्पवृष्टी जी आहे ती त्यांच्यावर केली जाणार आहे आणि ज्या ज्या भागामधून हा रोड शो होणार आहे जवळपास 13 ठिकाणं आहेत, 13 टप्पे आहेत आणि वाराणसीमध्ये जो समाज राहतो, ज्या ज्या धर्माची लोक त्या ठिकाणी राहतात ते आपल्या पारंपरिक
पद्धतीनं त्यांचं स्वागत करणार आहेत अशी सुद्धा जी माहिती जी आहे ती सुरुवातीला आपल्याला मिळालेली. आता या रोड शोला सुरुवात झालेली आहे. भव्य दिव्य असा हा रोड शो, हा मेगा इव्हेंटच या ठिकाणी म्हणावा लागेल आणि फक्त मोदीच्या घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि जवळपास 6 ते 7 लाख लोक या रोड शो मध्ये सहभागी होतील असा अंदाज वर्तवला जातोय. आणि ही दृश्य जर आपण पाहिली तर ही मोठी गर्दी, अमाप गर्दी जी आहे, अगदी रस्ते जे आहेत ते माणसाने फुलून गेलेले आहेत असंच दृश्य पाहायला मिळतंय आज वाराणसीमध्ये. 5 किलोमीटर पर्यंतचा हा भव्य रोड शो आहे. 5 किलोमीटरचं हे अंतर असणार आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीपासून ते दशाश्वमेध घाटापर्यंतचं. आणि दशाश्वमेध घाटावरती हा रोड शो संपेल आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या घाटावरती गंगेची आरती पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून करण्यात येणार आहे. केवळ भाजपच नाही तर भाजपचे घटक पक्षाचे नेते सुद्धा या रोड शोमध्ये सहभागी होत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भाजप आपली सर्व शक्ती पणाला लावून प्रचार करत आहे, कारण बहुतेक सगळ्या ओपिनियन पोलमध्ये भाजपचा परफॉर्मन्स या ठिकाणी गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा घसरलेला आहे असे ओपिनियन पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. अर्थात सपा आणि बसपा एकत्र आल्यामुळे जी विरोधकांच्या मतविभागणीचा फायदा गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये त्यांना झालेला होता तो फायदा यावेळेला होताना दिसणार नाही आणि त्याचा कुठेतरी फटका भाजपला बसताना दिसतोय. त्याचबरोबर केंद्रात आणि राज्यात भाजपचंच सरकार आहे. एक दुहेरी अँटी इन्कम्बन्सी तिचाही फटका असू शकतो. मात्र त्या सगळ्यावर मात कशी करायची, तर हे अशा पद्धतीचं शक्ती प्रदर्शन हे भाजप करताय. मतदारांना थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचून आवाहन करण्याचा प्रयत्न भाजपतर्फे केला जातोय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उमेदवारी ज्या वाराणसी मतदारसंघामध्ये आहे, उमेदवारी अर्ज उद्या दाखल होणार आहे, त्या वाराणसी हे केवळ निमित्त आहे. ही साथ घातली जाते उत्तर प्रदेशच्या समस्त जनतेला. जर आपण या ठिकाणी नम्रता पाहिलं तर या 5 वर्षामध्ये जवळपास 19 ते 20 वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या या मतदारसंघामध्ये आलेले आहेत आणि ज्या वेळेला ते वाराणसीमध्ये आलेले आहेत त्या वेळेला मी इथे आलोय हे दाखवण्याचा प्रयत्न खूप वेळा झालेला आहे. कारण भव्य दिव्य असंच पद्धतीने इव्हेंट जे आहेत ते त्या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. जवळपास 19 ते 20 वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी या मतदारसंघामध्ये येऊन गेलेले आहेत. आणि जर आपण पाहिलं तर जो भाजपकडून एक दावा केला जातोय की 2014 नंतर वाराणसीची खऱ्या अर्थानं प्रगती झाली असा दावा जो आहे तो या ठिकाणी केला जातोय. आश्चर्य कदाचित वाटलं पाहिजे वृषाली आपल्या सगळ्यांनाच याचं, कारण 2004 मगाशी अभय देशपांडेंनी ज्याचा उल्लेख केला की 2004 वगळता हा मतदारसंघ तसा भाजपचा मतदारसंघ त्यांचा गड मानला जातो असा मतदारसंघ आहे. भाजपचं या ठिकाणी राज्य हे बहुतेक वेळा राहिलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मोदी आल्यानंतरच या मतदारसंघाचा कायापालट होतो. मला वाटतं भाजपला नेमकं यातून काय सांगायचंय हे मतदारांपर्यंत योग्य पद्धतीनं पोहोचेलच. दावा असा केला जातोय की 2014 नंतर वाराणसीची इतर जिल्ह्यांशी कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. गाझीपूर, आझमगड, गोरखपूर, लखनौ यासारख्या भागाला जोडणारे रस्ते 4 पदरी झालेले आहेत. वाराणसी अलाहाबाद रस्ता 6 पदरी झालेला आहे वगैरे अनेक मोठे दावे भाजपकडून या ठिकाणी वाराणसीच्या बाबतीत करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर जी प्रसिद्ध बनारसी साडी आहे ती बनारसी साडी बनवणाऱ्या कारागिरांसाठी एक वेगळं पॅकेज मोदींनी जाहीर केलेलं होतं. अर्थात हे दावे केले जात आहेत, मात्र प्रत्यक्षात ग्राउंड रियालिटी काय आहे. अगदी थोड्याच वेळापूर्वी आपण वाराणसीतल्या काही नागरिकांच्या प्रतिक्रिया चालवल्या होत्या. त्यातल्या एका नागरिकाने खूप बोलकी प्रतिक्रिया दिलेली होती. ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी या 80 घाटावर येऊन इथलं पाणी तीर्थ म्हणून चाकतील त्या दिवशी मी भाजपला मत देईन अशी एक उघड प्रतिक्रिया या कार्यकर्त्याने दिलेली होती. दावे खूप मोठे केले जात आहेत. ग्राउंड रियालिटी काय आहे हे तिथल्या मतदारांना बरोबर माहिती आणि मला वाटतं त्याच पद्धतीने त्यांचं मतदान सुद्धा होईल. मात्र कुठेतरी उत्तर प्रदेशच्या संपूर्ण नागरिकांना एक आवाहन करण्याचा, साथ घालण्याचा हा प्रयत्न भाजपचा दिसतोय. नक्कीच नमामि गंगे, त्याच्यानंतर अमृत योजना यासारख्या योजना वाराणसीमध्ये आल्या खरा, मात्र त्या लोकांपर्यंत कितपत पोहोचल्या हा खरा तर एक मोठा प्रश्न आहे. कारण नमामि गंगेच्या माध्यमातून गंगेची स्वच्छता यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी जो आहे तो केंद्रातून आला असा दावा सुद्धा केला गेलेला आहे. मात्र लोकांच्याच ज्या प्रतिक्रिया, जसा आता तू उल्लेख केला मगाशी सुद्धा आपण पाहिलं की काही सामान्यांच्या प्रतिक्रिया की 80 घाटचं पाणी जे आहे ते मोदींनी एकदा पिऊन तर दाखवावं. म्हणजे काय तर गंगेची स्वच्छता आणि त्याच्यासाठी ज्या पद्धतीनं भाजप सरकारकडून प्रयत्न केले जातात असा दावा केला जातोय त्या 80 घाटापर्यंत कदाचित त्या 80 घाटाची स्वच्छता त्या ठिकाणी झालेली नसावी आणि त्या ठिकाणी अस्वच्छतेचं स्वरूप जे आहे ते अजूनही पाहायला मिळतं. वैशाली, त्याच बाजूला वाराणसीमधले बहुतेक खूप नागरिक असे आहेत की ज्यांना वाराणसीमध्ये बदल दिसत आहेत. बरोबर, वाराणसीमध्ये अनेक पॉझिटिव्ह चेंजेस झालेत असं ते म्हणतात. रस्ते मोठे झाले, घाट स्वच्छ झाले असा दावा केला जातोय. आपण हरीश रोगेंकडे जाणार आहोत पुन्हा एकदा आपल्या चर्चेकडे. हरीश रोगे, भाजप बऱ्याच गोष्टींचा दावा करतोय, अर्थात नागरिकांमध्ये मतांतरं असणार आहेत, मात्र एकूणच काँग्रेसला काय वाटतं? पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर वाराणसीचा कायापालट झालेला आहे? तर वाराणसीमध्ये मी काय नजीकच्या काळामध्ये गेलेलो नाही,
परंतु त्यांनी घोषणा केलेली होती की आमचं सरकार आता आलेलं आहे, येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये गंगा स्वच्छ होणार आहे. हो. आता ती गंगा किती स्वच्छ झालेली आहे, त्या ठिकाणी गेलेली काही मंडळी असतील, त्यांना माहिती असेल, किंवा तुमचा जो प्रतिनिधी असेल तो गंगेचं पाणी जे आहे ते तोंडामध्ये घेऊन तीर्थ म्हणून प्राशन करू शकतो काय, हे त्याच्याकडून आपण विचारून घेऊ शकता. आणि एक गोष्ट आहे की साधारणपणे आता आपण ज्या काही लोकांच्या प्रतिक्रिया दाखवल्यात त्याच्यावरून स्पष्ट दिसतं आहे की काही लोक जे आहेत त्या गर्दीमध्ये सगळं जो त्या ठिकाणी भगवा माहोल दिसतो आहे, त्या भगव्या माहोलमध्ये काही लोकांना ज्या प्रतिक्रिया आपल्या प्रतिनिधीने विचारल्या त्या पॉझिटिव्ह आल्या, परंतु सर्वसामान्य माणसांच्यामध्ये गेल्याच्या नंतर आपला प्रतिनिधी त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्या प्रतिक्रियेमधून त्या ठिकाणी कुठलाही माणूस सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे किंवा वाराणसीचा फार मोठा काही त्या ठिकाणी बदल झालेला आहे असं काही दिसत नाही आहे. आणि नरेंद्र मोदी साहेबांनी आले त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की मी ह्या देशामधले जवळजवळ 100 स्मार्ट सिटी करणार आहोत. आता 100 स्मार्ट सिटीमधले एक तरी त्यांनी उदाहरण म्हणून दाखवावं की ही स्मार्ट सिटी आमच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये झालेली आहे. अजूनपर्यंत त्यांना अशा प्रकारचा कुठलाही पुरावा लोकांच्या समोर आणता आलेला नाही. लोकांच्या समोर भ्रामक कल्पना ठेवल्या, मोठी मोठी आश्वासनं दिली, अच्छे दिनचं स्वप्न दाखवलं, परंतु ज्या लोकांच्या इच्छा आकांक्षा होत्या त्या पुऱ्या करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाच्या सरकारने काही ठोस पावलं उचलली आहेत असं काही आपल्याला दिसत नाही. सर्वसामान्य माणूस असेल, कामगार असेल, शेतकरी असेल, विद्यार्थी असेल किंवा महिला असतील, यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न जिथल्या तिथेच आहेत. त्यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार आल्याच्या नंतर काळा पैसा जो आहे रोज काळ्या पैसा की असं का वाटतंय विरोधकांना की अनेक मोठमोठ्या योजना आणल्या मात्र ग्राउंड रियालिटी अशी की प्रत्यक्षात तळागाळापर्यंत त्या पोहोचलेल्याच नाहीत असा दावा काँग्रेसचा आहे ना. मोठ्या मोठ्या कल्पना मांडल्या, मोठमोठ्या योजनांची नावं घेतली, काही ठिकाणी तर काँग्रेस पक्षाने ज्या काही योजना आणल्या होत्या त्यांचीच नावं बदलून मीच काहीतरी आणून लोकांच्या समोर आणलेलं आहे अशा प्रकारचे सगळे दावे केले. परंतु ते दावे जे आहेत ते लोकांच्या समोर जाऊन सांगा ना. आपण विचारूया त्यांना. अवधूत वाघ काही गोष्टींचा खुलासा करतो. देशपांडे साहेबांनी सांगितलं बोलताना आणि बोलण्याच्या ओघात सांगितलं असेल कदाचित की वाराणसी हा सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाचा गट राहिलेला आहे असं काही नाही. आतापर्यंत 16 लोकसभेचे मेंबर ऑफ पार्लमेंट वाराणसीने दिलेले, त्यातील 10 विरोधी पक्षाचे आणि केवळ 6 भारतीय जनता पक्षाचे आहेत. 1991ला सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचा खासदार निवडून आला आणि त्यानंतर मोदीजी हे शेवटचे खासदार. मध्ये 2004चा जर अपवाद सोडला तर मग 1991 पासून आहे, पण त्याच्या आधी काँग्रेसचे लोकदलाचेच खासदार निवडून आले. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, आधीच्या सेगमेंटमध्ये माझे मित्र हरीश रोगे यांनी राष्ट्रवाद हा नवीन एक सब्जेक्ट कसा काय भारतीय जनता पक्षाने काढला आणि अमित शहा म्हणाले होते हा विकासाचा मुद्दा. हो, हे खरं आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एका प्रायव्हेट वाहिनीला मुलाखत देताना आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अमित शहा असं म्हणाले होते की येणारी निवडणूक, लोकसभेची निवडणूक ही आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढू. त्यावेळी पुलवामाचा हमला हा आम्हाला अपेक्षित नव्हता. 14 फेब्रुवारीला जो पुलवामाच्या आपल्या सैनिकांवर जो अतिरेक्याने हल्ला केला त्या 40हून अधिक जवान आपले मारले गेले, ते हुतात्मा झाले आणि त्यानंतर मग ह्या एक प्रचंड असा असंतोष भारतीय जनमानसामध्ये आला. हा पाकिस्तानच्या विरोधामध्ये होता, हा आतंकवादाच्या विरोधामध्ये होता. त्यावेळी लष्कराला सर्वच्या सर्व अधिकार देऊन आणि नंतर लष्कराने म्हणजे अवधूत वाघ तुम्हाला असं म्हणायचं की राष्ट्रवादामध्ये विकासाचा मुद्दा विसरून गेलेला आहे प्रचारातला. मला बोलू देत, मला माझी भूमिका मांडू देत. तो हल्ला झाल्यानंतर त्यानंतर अभिनंदन ह्या एका मोठ्या पायलटला पकडण्यात आलं आणि नंतर त्याची सुटका झाली. हा संपूर्ण बघा राजकारणामध्ये आजचे मुद्दे उद्याचे कधी होत नाहीत आणि नवीन मुद्दे येत असतात आणि राष्ट्रवादाचा मुद्दा आला तर त्यात वाईट काय आहे? राष्ट्रवादाचा मुद्दा तुम्हाला नको आहे का? या देशातलं सैनिक मजबूत व्हावेत हे तुम्हाला नको आहे का? मात्र विकासाचा मुद्दा महत्वाचा नाहीये का अवधूत वाघजी? अराजक माझावं असंच तुम्हाला वाटतं का? माझा एक साधा प्रश्न आहे, माझा एक अगदी साधा प्रश्न आहे अवधूत वाघ तुम्हाला. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपचे सगळे नेते सांगत होते ज्या वेळेला की आपल्यावरती जेव्हा हल्ला होत असतो आपला देश डिस्टर्ब करण्यासाठी हे दहशतवादी हल्ला करत असतात आणि आपण त्यावेळेला
आपलं रुटीन सुरू ठेवायचं, आपण विसरायचं नाही. आपल्यावरती हल्ला झालेला आहे त्याचा परिणाम आपल्या दैनंदिनीवर होऊन द्यायचा नाही. आणि हीच कुठेतरी त्या दहशतवाद्यांना कदाचित अपेक्षित असतं की आपली दैनंदिन लाईफ, आपली डेली लाईफ अफेक्ट व्हावी. आपण ते करायचं नाही. आपलं डेली लाईफ आपण मूव्ह ऑन ठेवायचं आणि राष्ट्रवाद आपल्या उरात जिवंत ठेवायचा. भाजपने फक्त उरातलं राष्ट्रवादच लक्षात ठेवला, बाकीचं दैनंदिन आयुष्यात गरजेचा असलेला विकास हे भाजप विसरून गेलेलं आहे. मत आहे या देशातल्या 130 कोटी प्रचारात लोकांचं दिसला मत नाही ना नाहीये. विकास. पण तुमच्या त्याच्यानंतर पुलवामा हल्ल्यानंतर तुम्ही पुलवामा हल्ल्याचा उल्लेख केला, त्याच्यानंतर हे सगळा सूर बदललेला आहे. विकासाचा सूर हरवला ना, फक्त राष्ट्रवादाचा सूर दिसतोय. 42 कोटी लोकांना जनधन योजना असो, उज्ज्वलाची योजना असो किंवा 5 लाखापर्यंत प्रत्येक फॅमिलीला देण्यात आलेलं जी शील्ड आहे, मेडिकल शील्ड आहे ती असो किंवा सर्व जवानांना समान पेन्शन देण्याची योजना असो. अभय सर, म्हणजे विकास फक्त याच 5 वर्षामध्ये झाला, याच्या अगोदर विकासाच्या नावाने काहीच झाला नाही, विकास झालाच नाही. अभय सर, सोडवल्या त्यामुळे विकास दिसतोय, विकास सगळीकडे दिसतोय. जर आपल्या डोळ्याला आपण जर काळा गॉगल लावला तर तुम्हाला विकास दिसणार नाही, परंतु लोकांना विकास दिसतोय. अवधूत वाघजी, आम्ही काळा चष्मा लावून या ठिकाणी बसलेलो नाही आहोत. या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रत्येक सभा जर आपण पाहिली, भाजपच्या नेत्यांची जर सभा पाहिली तर त्याच्यामध्ये विकासाच्या मुद्द्यांना कुठेही हात घातलेला नाहीये. अभय सर, विकासाबद्दल सातत्याने आम्ही बोलतो आहोत. मी आता बोलतोय, मी विकासाच्या मुद्द्यावर बोलतोय. तुम्ही रोड शोवर बोलताय, आम्ही रोड शोवर बोलायला आलो नाही, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलायला आलोय. विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर सडेतोड उत्तर द्यायला भारतीय जनता पक्ष सक्षम आहे. प्रत्येक ठिकाणी झालं. तुम्ही म्हणताय समजा वाराणसी मधले काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नसतील, जर असं असेल तर हे प्रॉब्लेम होते की नाही 2014च्या आधी? मग त्या प्रॉब्लेमला जबाबदार कोण हा प्रश्न का नाही तुम्ही विचारत? एक्झॅक्टली, प्रॉब्लेमला जबाबदार कोण हाच प्रश्न आम्ही विचारतोय. 91 नंतर एक 2004चा अपवाद वगळता जर सगळं तुमचं सरकार वाराणसीमध्ये असेल तर वाराणसीमध्ये जे प्रॉब्लेम अस्तित्वात होते त्याला जबाबदार कोण? भाजपला जबाबदार नको का धरायला? तुम्ही सर्वांना जबाबदार धरा. आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे कमीत कमी वेळामध्ये चांगलं काम करणं, ही आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अच्छा, म्हणजे 91 पासून वाराणसीमध्ये निवडून आलेले सगळे भाजपचे खासदार 2014 साली नरेंद्र मोदी निवडून याची वाट बघत होते का विकास करायला? एकही भ्रष्टाचाराचा डाग आलेला नाहीये. नाहीतर 2G 3G कोळसा, अरे पंचमहाभूते यांनी विकून खाल्ली. एवढा भ्रष्टाचार करणारे ही लोक तुम्ही ऐकून तर घ्या, तुम्ही ऐकूनच घेत नाही आहात. तुम्ही ऐकूनच घेत नाही आहात. सर्वात मोठी देणगी आहे. तुम्ही ऐकूनच घेत नाही आहात. अभय देशपांडे सर, जो विकास झाला तो फक्त 5 वर्षात, याच्या अगोदर विकास झालाच नाही. प्रश्न सुरू झाला होता तो विकासाचा. हो. तो विकासाचा मुद्दा राष्ट्रवादाकडे कसा जातो हे या निवडणुकीतलं जे सगळं नरेटिव्ह आहे ते कसं असतं त्याचं एक छोटं उदाहरण आपण आता बघितलं. आता विकास 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 ज्याला म्हणतो आपण, विकास म्हणजे फक्त रस्ते किंवा बिल्डिंग एवढंच नसतं, तर तिथे राहणाऱ्या लोकांच्या आयुष्यात काय फरक पडला हा विकास असतो. मध्यंतरी आपल्या विचारसंहितेच्या वेळेस विदर्भातल्या शेतकऱ्यांनी काही सांगितलं की रस्ता इथपर्यंत आला आहे, पण माझ्या शेतमालाला जर भावच मिळणार नसेल तर त्या रस्त्याचं मी काय करू? आज वाराणसीमध्ये रस्ते झाले, फ्लायओव्हरची कामं सुरू आहेत, निश्चितपणे सुधारणा झाल्यात. परंतु त्याचबरोबर पंतप्रधानांच्या मतदारसंघात किती मोठे उद्योग आले, किती स्थानिकांना रोजगार मिळाला, हेही विषय तेवढेच महत्त्वाचे असतात आणि ते राष्ट्रवादापेक्षा कमी महत्त्वाचे बिलकुल नसतात. हे एकदा समजून घेतलं पाहिजे. आणि केवळ विकास 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 म्हटलं तर आपण मागच्या 20-25 दिवसातल्या प्रचाराच्या सगळ्या सभा काढला आणि त्यातला कुठल्या विषयावर किती वेळ चर्चा झाली ते काढा. हिंदू राष्ट्रवाद, पुलवामा, शहीद आणि हे काँग्रेसवर टीका. ह्याच्या पलीकडे 5 वर्षाचं परफॉर्मन्स कार्ड लोकांसमोर ठेवून त्या परफॉर्मन्स कार्डवर किती चर्चा झाली? निवडणुकीत कुठल्या मुद्द्याला प्राधान्य द्यायचा हा त्यांच्या राजकीय पक्षाचा विषय आहे. परंतु तरीही आम्ही विकास केला आणि तो कुणाला दिसतच नाही, बाकी सगळे आंधळे आहेत आणि आम्ही एकटेच डोळस आहोत असं मला वाटतं की असे दावे हे हास्यास्पद असतात आणि ते सगळ्यांना मान्य होतील असं नाही. विकासाचा मुद्दा आला अवधूत वाघ की तुम्ही कायम जनधन योजनेचं नाव घेता. जनधन योजनेमध्ये बँकेत खातं आलं, त्या खात्यात ठेवायला पैसे नको सामान्य नागरिकांकडे, तुम्ही 5 लाखाच्या विमा, आरोग्य विम्याचं लक्ष करता. म्हणजे त्याच्यासाठी ते 5 लाख मिळवण्यासाठी लोकांना आजारी पडायला लागणार. ह्याला विकासात कसं तोडणार आपण? खूप चांगला प्रश्न विचारलात.
परंतु लक्षात घ्या की स्वर्गीय राजीव गांधीजी स्वतः म्हणाले होते, हे मी नाही म्हणालो होतो, दिल्लीमधनं ज्यावेळी 1 रुपया येतो त्यातले 85 पैसे जमिनीमध्ये झिरपतात आणि फक्त 15 पैसे सर्वसामान्य माणसाच्या हातात येतात. आज डायरेक्ट टू बेनिफिशरी करायचं असेल तर तुमच्याकडे बँक खातं नको का? जर बँक खातं हवं असेल तर जनधन योजना नको का? जनधन योजना इज अ कंड्यूट. हे कंड्यूट आहे. सरकारने दिलेल्या योजनांचा डायरेक्टली लाभ तुमच्या खात्यामध्ये गेला पाहिजे, मध्ये कोण दलाल नकोत, म्हणून ही जनधन योजना आणली. जनधन योजना आल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये भसाभस पैसे पडतील. सरकारच्या असं नाही. योजनांचा लाभ म्हणजे अशा कोणकोणत्या योजनांचा लाभ लोकांच्या त्या जनधन योजनेच्या बँकेच्या खात्यामध्ये माझा अनुभव पोहोचलाय? सांगतो मी तुम्हाला. माझा अनुभव सांगतो. माझं शेत आहे. माझ्या शेतामध्ये गेल्या वर्षी काही आंब्याची झाडं मेली, जवळजवळ 80 आंब्याची झाडं मेली. तिकडे पंचनामा केल्यानंतर परवाच्या दिवशी तिकडचा तलाठी आमच्या शेतावर आला आणि म्हणाला, तुमचं बँकेतलं खात्याचा नंबर द्या, कारण डायरेक्टली तुमचे पैसे आलेले आहेत ते तुमच्या डायरेक्टली खात्यामध्ये घालायचे आहेत. हे फक्त मोदी राज्यामध्ये झालं. जर तुम्हाला ह्या योजनांचा फायदा अवधूत वाघ हे झालं अवधूत वाघांच्या बाबतीत. आमच्या विचार संहितेमध्ये आमचे संपादक राजीव खांडेकर हे शेतकऱ्यांच्या घरात त्यांच्या गावामध्ये जाऊन पारावर बसून त्यांनी लोकांच्या भावना जाणून घेतल्या. तिथे अनेक जण सांगतात की आमच्यापर्यंत आम्हाला डिक्लेअर तर झालेलं होतं कर्जमाफीचं, आमच्यापर्यंत काही पोहोचलं नाही कर्जमाफी. असं का होतंय? म्हणजे अवधूत वाघांपर्यंत पोहोचते आणि त्या गरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, असं का? असं तुम्हाला वाटतं? सगळ्यांकडे मी माझं उदाहरण दिलं. जर माझ्यासारख्या माणसाकडे जर पोहोचत असेल तर सर्वांकडे पोहोचतंय. तुम्ही शेतकरी नाही आहात, हा माझा नाही दोष म्हणतात ते नाहीये. लोक खोटं बोलतायत का? तुम्ही शेती करा, तुमच्याकडे पण पोहोचतील. लोकं ज्या ज्या नाही म्हणतायत योजना ते लोकं आहेत खोटं त्या त्या बोलतायत का? योजनांचे पैसे तुमच्याकडे पोहोचतात, आपोआप पोहोचतात. दफ्तर दिरंगाई कदाचित होत असेल पण पोहोचणार. आणि 1 रुपयाचा 1 रुपया पोहोचणार, 1 रुपयाचे 15 पैसे नाही पोहोचणार, बरं का? हे लक्षात घ्या तुम्ही. अहो मुद्दा असा आहे, तुम्ही 1 रुपया जाहीर करा नाहीतर 15 पैसे जाहीर करा. ते शेतकरी सगळ्या जो त्याच्यामधला लाभार्थी असेल किंवा जो एलिजिबल असेल, ज्याचं खरंच नुकसान झालेलं आहे त्याच्यापर्यंत ते पोहोचतायत का? तर अनेक जण नाही असं उत्तर देत आहेत. मग ते नाही हे उत्तर का येत आहे हा माझा प्रश्न आहे. अहो 3 एकर शेतीमध्ये 10 कोटी कमवणाऱ्या कदाचित सुप्रिया सुळेंपर्यंत हे पैसे पोहोचत नसतील, परंतु सर्वसामान्य माणसांपर्यंत हे पैसे पोहोचतात, हे लक्षात ठेवा. लोक खुश आहेत. नाही ना, आम्ही 10 कोटी कमवणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतलेल्याच नाहीये. आम्ही 10 कोटी कमवणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत संवाद साधलेलाच नाहीये. आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यालाच बोलतं केलेलं आहे. आम्ही त्यांचा आवाज बनायचा प्रयत्न केलाय, कारण 10 कोटींचा आवाज बनायची गरज नसते. 10 कोटी जे कमवतात त्यांचा आवाज कोणीही ऐकतं. जे आज ताकद नाहीये ज्यांच्याकडे, आम्ही त्यांचा आवाज बनायचा प्रयत्न केला. त्यांच्यापैकी बहुतेकांनी आम्हाला अशा योजनांचा लाभ मिळत नाही असं उत्तर दिलंय. आमच्याकडे पण लोक येतात आणि सांगतात की आम्हाला लाभ मिळालेला आहे. आमच्याकडे पण आम्ही रस्त्यावर उभं राहून काम करणारी लोक आहोत. आम्ही माणसामध्ये जाऊन काम करणारी लोक आहोत. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतो. आमच्याकडे पण लोक येतात आणि सांगतात की आम्हाला लाभ झालेला आहे. लाभ झालेले 1 नाही 2 नाही हजारो लाखो लोक आम्हाला भेटतात. आणि तुम्ही जर फक्त 4-5 जणांना पकडून दाखवत असाल तो तुमचा प्रश्न आहे. काय दाखवायचं आणि काय नाही 4-5 जणांपर्यंत नाही अवधूत वाघ, 4-5 जणांना नाही, गावामध्ये जाऊन हा कार्यक्रम करण्यात आलेला होता. हे तुमच्या लक्षात मी या ठिकाणी आणून देते. हरीश रोगे सर्वसामान्य पाठिंबा लोक व्यक्त करतात. ज्या पद्धतीने दावा केला जातो अवधूत वाघ जसे म्हणतायत, सर्वसामान्य माणसापर्यंत सर्व योजना पोहोचतायत. हरीश रोगेची मुळात म्हणजे प्रश्नच असा आहे की एकीकडे वस्तुस्थिती आम्ही सुद्धा दाखवायचा प्रयत्न करतोय, त्यामध्ये काहीतरी वेगळी येते. दुसरीकडे आपले अवधूत वाघ म्हणतायत की त्यांच्यापर्यंत येणारी वस्तुस्थिती काहीतरी वेगळी आहे. हा विरोधाभास कशामुळे असावा? मगाशी काहीतरी सुप्रिया सुळेंच्या बाबतीमध्ये काहीतरी म्हणाले ते की सुप्रिया सुळेंच्याकडे काहीतरी त्यांचं काही तो मोबदला आहे तो पोचत नसेल. एक आहे की हे आता म्हणाले की मीडियामध्ये तुम्ही काहीतरी दाखवता, तुम्ही काहीतरी बोंबाबोंब करता, मीडियावाले बोंबाबोंब करता. अहो आता आम्ही बघतो की नाही, त्यातल्या त्यात तुम्ही काहीतरी लोकांचं प्रतिबिंब या मीडियाच्या माध्यमामधून लोकांच्या समोर आणत असता. आता मगाशी एक मुद्दा याचं उत्तर मला द्यायला पाहिजे. मगाशी यांनी 2G स्पेक्ट्रमचं उदाहरण दिलं, त्यांनी कोलचं उदाहरण दिलं, त्यांनी बोफोर्सचं उदाहरण दिलं आणि याच्यामध्ये काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारी होता वगैरे वगैरे त्यांनी काहीतरी अकलेचे तारे या ठिकाणी आपल्यासमोर तोडले. आता या सगळ्याचे निर्णय आले आहेत ना. बोफोर्सच्या बाबतीमध्ये जवळजवळ 20 वर्ष या बोफोर्सचं राजकारण भारतीय जनता पक्षाने केलं आणि त्याच्यामधूनच ते सत्तेमध्ये आले. पण शेवटी काय आला त्याचा निर्णय
की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कोर्समध्ये भ्रष्टाचार झाला नाही आणि अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये त्या सरकारची लाज राखण्याचं काम त्या कोर्सच्या तोफेने केलेलं होतं, हे सुद्धा इतिहासाने पाहिलेलं आहे, देशाने पाहिलेलं आहे. कोलच्या बाबतीमध्ये त्याचाही निर्णय आला, 2G स्पेक्ट्रमच्या बाबतीमध्ये त्याचाही निर्णय आला आणि याच्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आम्ही सांगितलं नाही, आम्ही नाही सांगितलं, हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं. आता हे सांगितल्याच्या नंतर तरी तुम्ही मान्य करणार का नाही? आणि आता राफेलच्या बाबतीमध्ये काही जे चाललेलं आहे त्या बाबतीमध्ये सरळ सरळ तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये कधीही मीडियाच्या समोर गेला नाही. आमच्या देशाचा पहिला पंतप्रधान असेल. आता गेल्या 8-10 दिवसामध्ये सगळ्या प्रायव्हेट चॅनल्सवरती त्यांच्या मुलाखती व्हायला लागल्या आहेत. अक्षय कुमार सुद्धा तासभराची मुलाखत घेतो, कळलं का नाही? हे सगळं आता चाललेलं आहे. हे कशासाठी चाललं आहे? गेल्या 5 वर्षामध्ये आमच्या देशाच्या पंतप्रधानाने कधीही मीडियाच्या समोर जाऊन देशाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची चर्चा केल्याचं आम्ही ऐकलेलं नाही. सांगायचा मुद्दा तुमचा हा आहे प्रश्न की आहे तुम्ही तो ज्यावेळेला आपण अभय लोकांच्याकडे देशपांडेला बोट विचारणार दाखवता त्यावेळेला तुम्ही किती भ्रष्ट आहात, तुम्ही किती बिलकुल खोलामध्ये तुमचा हा रुतलेले प्रश्न आहात आपण अभय हे सुद्धा देशपांडेला लोकांना विचारणार आहोत. कधीतरी तत्पूर्वी दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न वाराणसीमध्ये तुम्ही केला जायचंय. नाही. ते वाराणसीमधले आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम सध्या आपल्या सोबत आहेत. प्रशांत, रोड शोला सुरुवात झालेली आहे, कुठपर्यंत पोहोचलेला आहे रोड शो? काय वातावरण या ठिकाणी? नम्रता, खरं तर हा रोड शो सध्या BHU गेटच्या पुढचा जो भाग आहे लंका म्हणून त्या ठिकाणीच आहे अजूनही, आणि इथं यायला सुद्धा बराच वेळ लागेल. सध्या मी मदनपुरा हा जो वाराणसीमधला मुस्लिम बहुल भाग आहे त्या ठिकाणी थांबलेलो आहे. या ठिकाणी मुस्लिम समाजाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून नरेंद्र मोदी यांचं स्वागत देखील होणार आहे. खरं तर जवळपास 2 ते 2.5 तास अजून लागू शकतात मोदींना दशाश्वमेध घाटावरती जाण्यासाठी, आणि त्या ठिकाणी नंतर आरती होऊन हा रोड शो जो आहे तो संपणार आहे. आणि त्याच्यामुळं अजून अगदी म्हणजे या ठिकाणी सुद्धा यायला 1 ते 1.5 तास लागेल. जवळपास हा साधारण 4.5 ते 5 किलोमीटरचा संपूर्ण रस्ता आहे, आणि या संपूर्ण रस्त्यावरती सध्या भाजपचे घोषणाबाजी या संपूर्ण सगळ्या वातावरणामध्ये हा माहोल जो आहे तो सध्या भगवमय झाल्याचं आपल्याला दिसतं आहे. त्यातच दुपारी ज्यावेळी प्रियांका गांधी या तिथून लढणार नाहीत अशा पद्धतीची बातमी आली, त्याच्यानंतर कार्यकर्त्यांच्या मध्ये आणखी एक चैतन्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे. कारण आता मोदींसाठी ही संपूर्ण लढाई जी आहे ती सोपी झाल्याचं इथल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, आणि त्याच्यामुळं हा माहोल जो आहे तो वाराणसी मधला आता अशा पद्धतीने शिगेला पोहोचलेला आहे. उद्या मोदी जेव्हा अर्ज भरणार आहेत त्यावेळी सुद्धा एनडीएचे सर्व नेते या ठिकाणी उपस्थित राहून एक मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते होणार आहे. नक्कीच. धन्यवाद प्रशांत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आणि तिकडचा माहोल आपण सातत्यानं जाणून घेणारच आहोत. आणि आता आपण वळणार आहोत आपल्या चर्चेकडे. अभय देशपांडे सरांकडे जायचंय. अभय सर, म्हणजे जसा मगाशी मुद्दा जो उपस्थित झाला, हरीश रोगेंनी म्हटलेलं होतं की पत्रकार यापूर्वी का नाही, मोदी जे आहे ते पत्रकारांनी यापूर्वी का सामोरे गेले नाहीयेत, आणि आता ज्या पद्धतीनं एकामागोमाग एक मुलाखतींचा धडाका त्यांचा सुरू आहे, भाजपचं हे सोयीचं राजकारण म्हणायचं, सोयीनुसार सर्व काही चाललेलं आहे? असं आहे ना, प्रत्येक जण आता फक्त बोलायचं ठरवल्यानंतर, कारण काय असतं की राजकारणामध्ये विरोधी पक्षात असताना तोंडाचा आणि सत्तेत बसल्यानंतर कानाचा वापर करायचा असतो. जर म्हणजे तोंड आणि कान एकदम वापरता येत नाही, पण आपण बोलतच राहिलं आणि प्रचाराच्याच मूडमध्ये कायम राहिलं तर आपल्याला लोकांकडून त्यांच्या प्रतिक्रिया, लोकांमधून काय त्यांची रिॲक्शन होते आपल्या कामाबद्दलची, ती ऐकण्याचा त्रास कमी म्हणजे ऐकण्याची सोय नसते. मग अशा वेळेस फक्त आपली मनकीच बात करत राहायचं आणि हे परसेप्शन क्रिएट करायचं, ही भूमिका त्यांनी घेतली आहे. काउंटर जिथे कुठेही क्रॉस एक्झामिनेशन होणार नाही थेट, अशी भूमिका आहे ती. आता मुलाखत जर समजा काही म्हणजे ABPच्या मुलाखतीच्या वेळेसही आपण बघितलं की प्रश्नसुद्धा आम्हाला आवडणारेच विचारले गेले पाहिजेत. न आवडणारे प्रश्न विचारलेले आवडत नाहीत त्यांना, त्याला उत्तर द्यायला तयार नसतात ते. कालची परसेप्शनसुद्धा, कालचं सुद्धा जे मुलाखत झाली अक्षय कुमारची, या मुलाखतीमध्ये एकूण जे सगळं चित्र मीडियामधून रंगवलं जातं आहे की डिक्टेटर किंवा विरोधी पक्ष सातत्याने हुकुमशहा वगैरे या पद्धतीने चर्चा करतायत. राज ठाकरे यांच्या भाषणातून तोच मुद्दा असतो. तर अशा वेळेस बियॉन्ड समथिंग की डिक्टेटर नाही तर आय वर्क विथ पॅशन, हा एक नवीन सांगण्याचा, ते हंबल पर्सन बिहाइंड म्हणजे ह्याचं सगळी प्रतिमा ह्याच्या मागे काय आहे. मला वाटतं मगाशी ज्याचा उल्लेख केला की परसेप्शन मॅनेजमेंट
हा जो प्रकार असतो तो प्रत्येक जण निवडतात. मग एक संवाद कधी होतो, संवाद म्हणजे मध्यंतरी आपण एकदा चर्चा केली, पुलवामा नंतर सुद्धा सर्वपक्षीय बैठक बोलवायची आणि ती बैठकीला स्वतः पंतप्रधानच नसतात उपस्थित. असे अनेक वेळा एकतर्फी संवाद झालेले आहे, बघितले आपण. पण ती पद्धत आहे, ती पद्धत आता अनेक ठिकाणी स्वीकारली जाते. हा भाग आहेच आहे. आणि अभय सर, विकासाचा जर आपण मुद्दा लक्षात घेतला यामध्ये, तर यापूर्वी 99 साली जे वाजपेयींचं सरकार होतं, वाजपेयींच्या पंतप्रधानपदी असताना जे एनडीएचं सरकार होतं, त्या सरकारमध्ये सुद्धा मोठमोठे प्रोजेक्ट्स हाती घेतलेले होते. रस्त्यांचे प्रोजेक्ट्स असतील, नवे रेल्वे मार्ग असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड खूप मोठी कामं झालेली होती. मात्र विकासाचं ते जे चित्र आहे ते सामान्य नागरिकांपर्यंत पोचलं होतं का? तर त्याचं उत्तर नाही असं आलं, कारण 2004ला त्या सरकारचा पराभव झालेला होता आणि काँग्रेसचं सरकार आलेलं होतं. आत्ता जे आपण आत्ता बघतो विकासाचं चित्र, खूप मोठमोठे प्रोजेक्ट्स हाती घेतलेले आहेत. मेट्रोचे प्रोजेक्ट्स आहेत, मोठे रोडचे प्रोजेक्ट्स आहेत. म्हणजे आता अगदी आपण वाराणसीचं जर बघितलं तर 4 पदरी रस्ते काय, 6 पदरी रस्ते काय, 500 कोटींचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल काय. पण हे सगळं विकासाचं मॉडेल हे सर्वसामान्यांपर्यंत पोचतंय का? नाही, मगाशी त्याचाच उल्लेख केला की एनडीए सरकारमध्ये पहिला जे त्याला भाजप सरकार म्हणत होते, हे मोदी सरकार आहे. हा मूलभूत फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे 2004च्या सरकारमध्ये भाजपकडे स्पष्ट बहुमत नव्हतं, रालोआचं सरकार होतं, त्याच्यामध्ये संवाद होता आणि त्या काळातही मोठे प्रोजेक्ट झाले नाही असं नाही. त्या काळातही सुवर्ण चतुष्कोन सारखा मोठा महामार्गाचा मोठा प्रकल्प त्या काळातही झाला. पण मुद्दा तोच येतो की जेव्हा मोठे मोठे प्रकल्प उभे राहतात त्यावेळेस सामान्य माणसाच्या आयुष्यात काही फरक पडतोय का? तर तो जर पडला नाही, त्याचे जर रोजचे त्याच्या गरजेचे प्रश्न जर मार्गी लागले नाहीत, ते निकाली लागले नाहीत, त्याच्या आयुष्यात फरक पडला नाही, तर त्या विकासाचा तसा उपयोग होत नाही. म्हणूनच पुढच्या काळामध्ये डेव्हलपमेंट विथ द ह्युमन फेस हा जो नवीन शब्द आला की त्याचा प्रत्यक्ष माणसाला किती फायदा होतो. आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे म्हणतायत त्याचं मूळच आधार कार्डची संकल्पनाच ती होती की जी गळती हे फक्त राजीव गांधीचा उल्लेख करतात. राजीव गांधी बरोबर बोलले होते राजीव गांधी, पण तेच 85 पैशाची गळती थांबवण्यासाठी तर आधारसारख्या योजना आल्या ना पुढच्या काळात. मग आधारला पहिल्यांदा कोणी विरोध केला ते काढायचं का? किंवा जीएसटीला कोणी विरोध केला आणि आता जीएसटीचं श्रेय का घेताय? मला वाटतं की प्रत्येक वेळेस राजकारण म्हणूनच त्याच्याकडे बघितलं नाही पाहिजे. म्हणजे 60-70 वर्षात काहीच झालं नाही आणि फक्त आत्ताच घडलंय हा अट्टहास, मला वाटतं की हा अट्टहास स्वीकारता येणं शक्य नाही. नाही, बिलकुल. हा एक बऱ्याच गोष्टीमध्ये एक राजकारण जरी असलं तरी काही गोष्टींचा ऍक्सेप्टन्स ठेवायला लागतो. आपण पुन्हा एकदा रोड शोची दृश्य पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या रूफ ओपन कारमधून अभिवादन करतायत तिथल्या मतदारांना. मोठ्या संख्येनं या ठिकाणी भाजपचे मोठ्या संख्येनं नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत, मतदार जमलेले आहेत. भाजपचा हा रोड शो आहे. उद्या वाराणसीमधून नरेंद्र मोदी आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करणार आहेत आणि त्याआधी म्हणजे पूर्वसंध्येलाच हा भव्य असा हा मेगा इव्हेंट जो आहे मोदींचा आपण या ठिकाणी पाहतोय. जर आपण पाहिलं 2014 पासून तर आतापर्यंत तर मोदींनी आपल्या या मतदारसंघामध्ये 19 ते 20 वेळा ते या ठिकाणी आलेले आहेत. मात्र प्रत्येक वेळेला मी या ठिकाणी आलोय हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. काही ना काही इव्हेंट्स या ठिकाणी झालेले आहेत आणि विविध योजना ज्या आहेत त्या यावेळेला जाहीर करण्यात आलेल्या होत्या या 5 वर्षाच्या काळामध्ये. आणि भाजपकडून एक दावा केला जातोय की 2014 नंतर विकासाची गंगा जी आहे ती वाराणसीमध्ये आली, ती फक्त आणि फक्त मोदींमुळे. पंतप्रधान मोदींचा हा मेगा शो आपण पाहताय, मेगा रोड शो जो आहे तो आपण या ठिकाणी पाहताय. आज वाराणसीमधले रस्ते जे आहेत ते नागरिकांनी फुलून गेलेले आहेत, कारण सर्वच जण रस्त्यावर उतरून मोदींच्या या रोड शो मध्ये कुठेतरी सहभागी झालेत का आणि सहभागी झालेले आहेत असं एक चित्र जे आहे ते तयार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि जर आपण पाहिलं तर भाजपचे सर्वच महत्त्वाचे नेते एनडीए मधले घटक पक्ष जे आहे ते या रोड शो मध्ये सहभागी होणार आहेत अशी सुद्धा माहिती मिळते. मोदींची जी कार आहे त्याच्या पाठीमागे एक वेगळा टेम्पो आहे, मोठा एक ट्रक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा एक रथाचं रूप त्याला देण्यात आलेलं आहे आणि भाजपचे आणि इतर पक्षांचे नेते ह्या ट्रकमध्ये आहेत. त्यात भाजपचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा दिसत आहेत. त्याचबरोबर भाजपचे इतर नेते सुद्धा आहेत या ठिकाणी. खचाखच गर्दी झालेली आहे लोकांची पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाहण्यासाठी, या रोड शो मध्ये सहभागी होण्यासाठी. बनारस हिंदू युनिव्हर्सिटी ते दशाश्वमेध घाटापर्यंत हा रोड शो आहे आणि दशाश्वमेध घाटावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी मोदींच्या हस्ते गंगा आरती केली जाईल. 5 किलोमीटरपर्यंत हा भव्य रोड शो जो आहे तो त्या ठिकाणी केला जातो आणि आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम त्या ठिकाणचे प्रत्येक अपडेट्स जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आणि त्यांनी काही वेळापूर्वी जी माहिती दिली त्यानुसार एवढी गर्दी आहे की
हा रस्ता जो आहे 5 किलोमीटरचा रस्ता जो आहे तो कापायला जवळपास 2.5 ते 3 तास जाऊ शकतात असा अंदाज जो आहे तो वर्तवला जातो आणि या रोड शोमध्ये 6 ते 7 लाख लोकांच्या सहभागाचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे आणि या रोड शोच्या तयारीसाठी अमित शहा स्वतः या रोड शोच्या तयारीवर लक्ष ठेवून होते. एनडीएमधले घटक पक्ष सुद्धा या रोड शोमध्ये सहभागी होत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे की जो गुलाबांच्या फुलांचा एक वर्षाव जो आहे मोदींवर केला जातोय तो पण एक अंदाज असा वर्तवला जातोय की 25 क्विंटल गुलाबाच्या फुलांची पुष्पवृष्टी जी आहे ती मोदींवर या ठिकाणी केली जाणार आहे. वृषाली 2004 मध्ये ज्या वेळेला 99 साली जे भाजपचं सरकार आलं, एनडीएचं सरकार आलं आणि त्यानंतर 2004 साली पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जाण्याची वेळ आली होती, त्यावेळेला भाजपने एक रथयात्रा काढलेली होती अडवाणींच्या, लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली आणि तो सुद्धा एक असाच भव्य दिव्य प्रकार होता. आणि आत्ताचा हा रोड शो पाहून मला वाटतं त्या रथयात्रेची आठवण अनेकांना झालेली असेल. असंच काहीतरी भव्य दिव्य चित्र तेव्हाही दिसलेलं होतं. मात्र त्यावेळेला त्याचा काही उपयोग होऊ शकलेला नव्हता, कारण भाजपचे ज्या ठिकाणी त्यांचे गड होते त्या ठिकाणी त्यांचे उमेदवार निवडून आले, मात्र सत्तेपासून भाजपला एनडीएला दूर राहावं लागलेलं होतं. अवधूत वाघ, कुठेतरी हे शक्ती प्रदर्शन त्यावेळेला फायद्याचं ठरलं नव्हतं. यावेळेला भाजपला असं का वाटतंय की अशा पद्धतीने मतदार राजाला आवाहन केलं की मतदार राजा पुन्हा एकदा मत आपल्याच पारड्यात टाकेल? उत्तर द्यायच्या आधी दोनदा तुम्ही एक मुद्दा उचलला, त्या मुद्द्याला मी उत्तर देतो. मगाशी दाखवताना गंगा किनारी एक माणूस म्हणत होता की 80 घाटचं जर पाणी मोदीजी प्याले तर मी काँग्रेसचा असून मी भाजपला मतदान करेन. पहिली गोष्ट, प्रयागराजमध्ये या जगातला सगळ्यात एक मोठा कुंभ झाला होता. काही कोटी लोक तिकडे आली होती. त्यातल्या एकाही माणसाने त्या गंगेच्या पाण्याबद्दल वाईट बोलले नाहीत. सर्वांनी तिकडे स्नान केलं. हा मुद्दा नंबर 1. आणि काही दिवसापूर्वी काँग्रेसच्या सरचिटणीस आणि गांधी नेहरू परिवारातल्या एक सदस्या सन्माननीय प्रियांकाजी ह्यांनी गंगेची आरती केली, यांनी गंगेमध्ये हे केलं आणि आचमन पण केलं. आता त्यांनी जर आचमन केलं तर ते एक तर पाणी शुद्ध असेल किंवा त्यांनी नुसतं खोटं खोटं केलं असेल. तर या दोघांपैकी खरं काय याचं उत्तर काँग्रेसच्या प्रवक्त्याने द्यावं. आता तुमचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याबद्दल मी बोलतो. राजकारणामध्ये काम करत असताना प्रत्येक पक्षाची काही धारणा असते आणि त्या धारणेप्रमाणे काम करत असतं. शेवटी रिझल्ट मतदार राजा देतो. तुम्ही कितीही चांगलं काम करा किंवा वाईट काम करा, ते त्याचं परसेप्शन हा नेहमी जो शब्द येतो ते परसेप्शन काय जातं आणि लोक काय ठरवतात हा लोकांचा प्रश्न आहे. आणि म्हणून या लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने काम करत असतो. नरेंद्र मोदी हे या देशाचे पंतप्रधान आहेत आणि वाराणसीचे उमेदवार आहेत आणि या वाराणसी शहरामध्ये देशाचा पंतप्रधान जर एखादा रॅली घेत असेल तर ती अशी भव्य आणि दिव्यच असणार. जर ही भव्य आणि दिव्य रॅली काढली नसती तर बघा नरेंद्र मोदीजींच्या मागे कोणी माणसं नाही आहेत, त्यांच्या रॅलीला गर्दी झाली नाही असं बोलायची पण तयारी होती. त्यामुळे जे काही करायचं ते भव्य आणि दिव्य करायचं, सर्व लोकांना सामावून घेणारं करायचं, हीच आमच्या पक्षाची धारणा आहे. आणि म्हणून मोदीजींचा हा जो रोड शो आहे हा ना भूतो ना भविष्यती असा भव्य दिव्य करून या संपूर्ण भारतामध्ये एक असा मेसेज पाठवायचा आहे की एक कणखर नेता आहे, एक बलाढ्य नेता आहे, ज्यांच्या मागे पॉप्युलॅरिटी आहेत, लोक आहेत, सर्व समाजाची लोक आहेत. मगाशी तुम्ही दाखवलं मराठी समाजाचं, तर तिकडे असलेला स्थानिक मराठी समाज सुद्धा ती मोदीजींबरोबर आहे. जात पात धर्म भाषा आणखीन प्रांत याच्या पलीकडे जाऊन हे मोदीजी हे संपूर्ण भारताचे नेते आहेत. हे चित्र आजच्या या रोड शो वरून सिद्ध होतं. अवधूत वाघजी, तुम्ही मगाशी तो प्रयागराजचा मुद्दा उपस्थित केलात ना, म्हणजे एक साधं उदाहरण आपल्या भागामध्ये एखादा नेता जर येणार असेल त्यावेळेला सुद्धा रस्ते चकाचक केले जातात आणि या ठिकाणी जर मोदीच येणार असतील एखाद्या भागामध्ये किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये तर हे नाही होणार का? म्हणजे त्या वेळेपुरतं किंवा दाखवण्यापुरतं की बाबा बघा आम्ही कशा पद्धतीने स्वच्छता ठेवतोय किंवा काय. आणि प्रयागराजचा जो मुद्दा तुम्ही उपस्थित केलात त्यावेळेला सुद्धा अशी माहिती नंतर मिळालेली होती की शुद्ध पाणी जे आहे ते सोडलं गेलेलं होतं आणि गैरसोय कुठल्याही भक्ताची होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली गेलेली होती, जे साहजिकच आहे ते घेतलं गेलंच पाहिजे. हो, मात्र दाखवण्याचं जे आहे ना फक्त की आम्ही बघा कशा पद्धतीनं करतोय काम, हे नेत्यांपुढे दाखवण्याचं जे आहे ना प्रत्येक वेळेला उदाहरणं समोर आलेली आहेत. टेक्निकली चुकतंय. 1.5 महिना हा कुंभ चालू होता आणि अशी कुठचीच सुविधा आणि साधनं करता येत नाहीत की गंगेमध्ये 1.5 महिना कंटिन्यू वेगळं शुद्ध पाणी सोडून संपूर्ण गंगा शुद्ध करायची. असं जगामध्ये कुठे तंत्रज्ञान नाही. एक इंजिनियर म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्यामुळे असं करू नका, कृपा करून करू नका. जे सत्य आहे ते सत्य आपण मान्य करायला शिकलं पाहिजे. उगीच एखाद्या ठिकाणी गालबोट लावण्याचा प्रयत्न आपल्यासारख्या चांगल्या टीव्ही चॅनल कडून झाला नाही पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे.
अवधूत वाघजी, गालबोट लावण्याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी मुळीच करत नाही आहोत. मी म्हटलं की साहजिकच अशा पद्धतीनं तयारी ती केली जाणारच की, विशेष काळजी घेतली पण जाणार पाण्याबद्दल मी म्हणतोय, रस्त्यांबद्दल तुमचा आक्षेप असेल त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये. नाशिकमध्ये पण झालं तर नाशिकमध्ये स्पेशल पैसे येतात, कुंभासाठी स्पेशल अरेंजमेंट असते, हे मला सगळं मान्य आहे. परंतु ज्यावेळी गंगेच्या पाण्याबद्दल मी म्हणत होतो तर अशी कुठचीही जगामध्ये अशी कुठचीही यंत्रणा नाहीये की गंगेमध्ये 1.5 महिना सातत्याने शुद्ध पाणी बाहेरून ओतलं जाईल आणि गंगा साफ होईल. हे मी दाव्याने आणि पण जबाबदारीने मग अवधूत वाघ जे पंतप्रधान गंगेचा एवढा आदर करतात, एवढ्या कोट्यवधीच्या योजना गंगा स्वच्छतेसाठी आणतायत, गंगेची आरती करतायत, ते गंगेतलं एक ग्लास पाणी का पिऊ शकत नाहीत? जर एवढा भव्य दिव्य रोड शो आणि लोकांना विश्वासच दाखवायचा आहे तर एक ग्लास पाण्याचा विश्वास का नाही दाखवू शकत? तुम्हाला कोणी सांगितलं मोदीजी गंगेचं आचमन करत नाहीत? तुम्ही दाखवा लाईव्ह मध्ये, आता जी गंगेची आरती होणार आहे त्याच्यामध्ये नरेंद्र मोदीजी आचमन करणार आहेत ना. केलं तर स्वागतच आहे त्यांचं, आणि मला वाटतं बहुतेकांसाठी प्रयागराजला मोदीजींनी गंगा स्नान केलं होतं, त्यावेळी आचमन पण केलं होतं ना. अभय देशपांडेंना काय बोलायचं? गंगा शुद्ध आहे आणि शुद्ध राहील. राम तेरी गंगा मैली हे काँग्रेसच्या जमान्यामध्ये होतं. ठीक आहे. मोदीजींच्या जमान्यामध्ये राम तेरी गंगा स्वच्छ हाच संदेश आहे. ठीक आहे. अभय देशपांडेंना काय बोलायचं? अभय देशपांडे, नाही मग म्हटलं की असं जर झालं आचमन तर एक मत वाढेल, ते मगाशी ज्या माणसाने सांगितलं. ऍब्सोल्युटली. तो ऐकतोय. हरीश रोगेजी, म्हणजे आता जसं म्हटलेलं होतं की राम तेरी गंगा मैली हे फक्त काय काँग्रेसच्या काळामध्ये होतं, आता तसं नाहीये. खरंच तसं चित्र वाटतंय? काय माझे मित्र जे अवधूत वाघ आहेत ते हिंदी सिनेमामधले वगैरे डायलॉग वगैरे त्यांचे फार पाठ आहेत, कळलं का नाही? त्यांचा स्टडी जो आहे तो अतिशय डीप आहे. त्या भानगडीमध्ये काही मी पडत नाही आहे. मी एवढंच सांगतो आपल्याला, आपण कधीतरी पंढरपूरला जातो, सगळीच मंडळी काय काशीला जाऊ शकत नाही, आपण पंढरपूरला जातो, पंढरपूरवरून गोदावरी वाहते. आता त्या गोदावरीच्या तटावरती गेल्याच्या नंतर सगळीच मंडळी श्रद्धेने त्या गोदावरीचं पाणी स्वच्छ आहे का अस्वच्छ आहे हे न बघता त्याचं आचमन करत असतात. त्याचप्रमाणे देशामधून सगळ्यात पवित्र नदी म्हणून जिचा उल्लेख अनादिकालापासून झालेला आहे ती गंगा. त्या गंगेच्या तिठावरती गेल्याच्या नंतर सगळीच मंडळी, मग तुम्ही असाल, मी असेन, अवधूत वाघ असतील किंवा आमचे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान, महान पंतप्रधान गेल्याच्या नंतर एखादं घोटभर आचमन केलं तर त्याचं काय नवल वाटण्याचं काही कारण नाही. आणि त्या ठिकाणी आमच्या प्रियंका गांधी गेल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा ते आचमन केलं. याचा अर्थ असा होत नाही की ती नदी जी आहे, गंगा नदी जी आहे ती स्वच्छ आहे, म्हणजे तांब्याभर किंवा ग्लासभर पाणी पिण्या इतकं ते पाणी स्वच्छ आहे, शुद्ध आहे, असा जर शोध आमच्या वाघ साहेबांनी लावला असेल तर मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही. मी एवढंच सांगेन की एका 5 वर्षाच्या मध्ये कळलं का नाही, देशाचे सगळे प्रश्न सुटू शकत नाही असं ते म्हणतात. त्याचप्रमाणे या देशामध्ये जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला या देशामध्ये साधी टाचणी सुद्धा तयार होत नव्हती. तोच देश आज महासत्तेपर्यंत येऊन पोचलेला आहे आणि जगामध्ये ज्या ज्या काही गोष्टी झाल्या त्या सगळ्या गोष्टी आमच्या देशामध्ये होत आहेत. हे जर त्यांचा दावा असेल कळलं का नाही की हे सगळे जे झालं ते या 5 वर्षामध्येच झालं, त्याच्या अगोदर काही झालंच नाही वगैरे वगैरे जर त्यांचा दावा असेल तर त्यांचा जो आनंद असेल तो आनंद मी हिरावून घेऊ इच्छित नाही. एवढंच सांगतो, तुम्हीच सांगितलं होतं, तुमच्याच घोषणा होत्या की मला फक्त 60 महिने द्या आणि मला 60 महिन्याच्या नंतर माझं जे प्रोग्रेस बुक आहे, माझा जो प्रोग्रेस आहे ते प्रोग्रेस कार्ड मी तुमच्या समोर ठेवणार आहे. या देशाची हीच अपेक्षा आहे की तुम्हाला 60 महिने दिलेले आहेत, आता तुम्ही त्याच्यामध्ये किती प्रोग्रेस केलेला आहे तो सांगा. एवढंच मी सांगतो. यांचे जोशी म्हणून ज्यांना त्याने अज्ञातवासामध्ये पाठवलेलं आहे त्यांना काही दिवसापूर्वी काही पत्रकारांनी विचारलं की हे मोदी सरकार जे आहे त्याला आपण किती मार्क द्याल. त्याने स्पष्टपणे सांगितलं होतं की मी त्याला 0 मार्क देईन. ते म्हणाले अहो असं कसं काय, तुम्ही 0 मार्क कसे देल? अरे विद्यार्थी ने कुछ लिखा ही नहीं है वो पत्रिका में, तो मैं उनको मार्क क्या दूं? हे माझं नव्हे, मुरली मनोहर जोशींचे उद्गार आहेत आणि ते सुद्धा पत्रकारांच्या समोर त्याने काढलेले आहेत. त्यामुळे एवढंच मी म्हणेन की यांनी जे आहेत काहीच देशामध्ये झालं नाही वगैरे वगैरे. अभय देशपांडेने एक उल्लेख केला की आधार, त्याला विरोध करणारा पहिला मंत्री, जर पहिला मुख्यमंत्री कोण होता असेल तर आमचे नरेंद्र मोदी होते. त्यांना जीएसटीला विरोध करणारे हेच होते. आज जीएसटी
आणि आधार यांचं कौतुक करताना हे थांबत नाहीत आणि हे सांगितलं आता सगळे जे तुम्हाला काय आम्ही मदत करतो सरकारकडून ही तुमच्या खात्यावरती जमा होते. मी अवधूत वाघ यांना सांगू इच्छितो, आठवण करून देऊ इच्छितो, ह्याची सुरुवात जी आहे ते मनमोहन सिंगांच्या काळामध्ये झालेली होती. त्याला नाव वगैरे आम्ही काही दिलेलं नव्हतं, परंतु त्याची सुरुवात जी आहे ती सुरुवात त्या खात्यावरती, त्या माणसाच्या खात्यावरती जनधन योजना वगैरे वगैरे त्याला नाव दिलेलं नव्हतं, परंतु त्याच्या खात्यावरती ते पैसा जमा करण्याची तजवीज त्यावेळेला करण्यात आलेली होती. मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जे जे काही सांगितलं त्याच्यातलं काय काय तुम्ही केलं ह्या देशासाठी हे तुम्ही जरा सांगा. ज्या योजना काँग्रेसने आणलेल्या होत्या, ज्या चांगल्या योजना होत्या, ज्यांना आयुष्यभर तुम्ही विरोध केलात, त्याच योजनांची नावं घेऊन तुम्ही लोकांच्या मध्ये जाता आणि त्याचं कौतुक करता आणि सांगता की आम्ही काहीतरी विचारूया ना, आपण अवधूत वाघाला विचारू. पहिली गोष्ट, मी कुठचाही शोधबीद लावत नाही, परंतु आताच रोगे साहेबांनी एक शोध लावला की पंढरपूरच्या बाजूने गोदावरी वाहते म्हणून, तर चंद्रभागा वाहते. चंद्रभागा नाव विसरलं, चंद्रभागा दुरुस्त करा. तो काय शोध कुठला? तर असं एवढं मोठं काय त्याच्यामध्ये? मी नदीचं नाव ऐका नदीचं नाव दुरुस्त करा. नाही शोधाबद्दल बोललात ना, तर तुम्ही त्या नदीचं नाव दुरुस्त करा ना, तो तुमचा मोठेपणा झाला. तर असं चंद्रभागा असे शोध ते तुम्ही लावा. आता महत्वाच्या मुद्द्यांबद्दल आपण बोलू. आता हे म्हणाले की देशामध्ये सुई पण बनत नव्हती, मग छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार काय आम्ही इम्पोर्ट करायचो का? की महाराणा प्रतापचा भाला आम्ही इम्पोर्ट करायचो? महाराणा प्रतापचा भाला सुद्धा याच देशामध्ये बनायचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भवानी तलवार सुद्धा याच देशामध्ये बनायची. इतिहासामध्ये सोन्याचा धूर निघालेला हा देश आहे. जिकडे सोन्याचा धूर निघतो त्या देशाला तुम्ही असं म्हणता की स्वातंत्र्याच्या आधी या देशामध्ये सोयी बनत नव्हती, पण तुम्ही या देशाला किती मागास स्वतः करून टाकताय. अहो, तुम्हाला जर चान्स मिळाला तर तुम्ही म्हणाल की गुरुत्वाकर्षणाचा शोध सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूंनी लावला आणि शून्याचा शोध सुद्धा मनमोहन सिंगांनी लावला. तुम्ही काही बोलाल, परंतु 1947च्या आधी सुद्धा हा देश हा सार्वभौम होता, हा देश पुढे प्रगतिशील होता आणि ब्रिटिशांनी या देशावर जे राज्य केलं 150 वर्ष त्याच्यामध्ये हा देश अतिशय विपन्नावस्थेमध्ये आणला. परंतु हा देश, संपूर्ण भारत हा एक मोठा देश आणि प्रगतिशील देश होता. असे कित्येक ऐतिहासिक दाखले आहेत की या संपूर्ण जगामध्ये पर कॅपिटा इन्कम सर्वात जास्त कोणाचं असेल तर त्या भारताचं होतं. हे मी इकडे आपल्या नजरेला आणून देऊ शकतो. आता दुसरे विषय आहेत की विकास आणि त्याच्यानंतर तुम्ही राष्ट्रवाद, याच्याबद्दल आपण बोललो, परंतु आज या संपूर्ण देशाला एक असा पंतप्रधान हवा आहे, अशी एक पक्ष पार्टी हवी आहे की जी संपूर्ण या देशावर अतिशय स्ट्रॉंगली राज्य करेल. आज आतापर्यंत काय झालंय, कडबोड्यांचं सरकार होतं, 4-4, 5-5, 6-6, 8-8 पक्ष आणि कुठच्याही पक्षाला बहुमत नसल्यामुळे तो पंतप्रधान असायचा. म्हणजे आता किती पंतप्रधान होऊन गेले. आता देवगौडा होते, त्याच्यानंतर चंद्रशेखर होते, चरण सिंग होते, आणखीन किती होते. त्यांना काय काम करायला मिळालं? काहीच काम करायला मिळालं नाही. समता, ममता, जयललिता प्रत्येक वेळी त्यांच्या तंगड्या खेचायच्या आणि या देशाला विकासाकडे जाण्यापासून रोखायच्या, कारण प्रत्येकाचे स्वतःचे काहीतरी स्वार्थ होते. या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन जर देशाला एक मजबूत सरकार हवं असेल, ते मजबूत सरकार आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज देशाला मिळालं, म्हणून 5 वर्षामध्ये या देशाचा विकास झाला. याच्या पुढेही हे सरकार राहील आणि या देशाचा अधिकाधिक विकास होत जाईल असं मला मनसेच्या प्रवक्त्या रुपाली पाटील सुद्धा आपल्यासोबत आता जोडल्या गेलेल्या आहेत. रुपाली ताई, मुद्दा पटतोय का तुम्हाला अवधूत वाघ यांचा? कसा पटेल? पटूच शकत नाही. यांना फक्त मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या आहेत. जर आम्हाला सरकार मजबूत पाहिजे होतं, जर पंतप्रधान यांनी सांगितल्याप्रमाणे जर काम केलं असतं ना, तर यांना 15 नाही 50 वर्ष हे गेले नसते. आणि आधी काय झालं, आधी किती विकसित होतं हे तुम्ही आधी त्याला सांगू नका. ते आधीच्या काँग्रेस सरकारचा जी काही तुम्ही इतिहास काढला त्याच्यानंतर असं काही स्वातंत्र्य होतं ना तुम्हाला, म्हणून एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला. याच्यावरच आपल्याला त्यांची ती तुलना लगेच 2 मिनिटात कळून चुकते. दुसरी गोष्ट, तुम्हाला एक बहुमत मिळून कशासाठी बहुमत पाहिजे की एक साध्वी आमचे शहीद झालेल्या करकरांना
डायरेक्ट म्हणते की शाप देऊन मी मारलंय, त्याचं समर्थन पंतप्रधान मोदी करतात. त्यासाठी तुम्हाला बहुमत पाहिजे. एका रात्रीत तुम्हाला झटका येणार, तुम्हाला नोटबंदी तुम्ही केली, त्यासाठी तुम्हाला बहुमत पाहिजे. इतरांवर करूच नका. बहुमत तुम्हाला हिटलरशाहीसाठी पाहिजे होतं, जे तुम्ही आता साध्य केलेलं आहे. आमचा देश, आमचा भारत, आमचं राज्य तुम्ही अजून खड्ड्यात घातलेलं आहे. आणि मला काय म्हणायचंय, तुम्ही सत्तेत आहात ना आता, बहुमतात आहे, का नाही पारदर्शक निवडणूक करत? का नाही तुम्ही लोकांच्या मागणीनुसार निवडणुकीमध्ये पारदर्शकता आणत? नाही आणणार तुम्ही. तुम्हाला सोयीचं राजकारण करायचंय. बहुमत हवंय तुम्हाला. कशासाठी? तर लोकांना खोट्या केसेस टाकण्यासाठी, विरोधकांची उणीधुनी काढण्यासाठी, आणि आम्ही किती सक्षम आहोत हे फक्त सांगण्यासाठी. अभय देशपांडे, एकीकडे काँग्रेस काय किंवा मनसे काय विरोधी पक्षातले नेते दावा करतात की विकास झालाच नाही, मोदींनी जे सांगितलेलं होतं ते दिसतच नाहीये. दुसरीकडे भाजप सांगताय त्यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचताय. आपण 100% असं म्हणू शकत नाही की काही कामं या सरकारने केलीच नाहीयेत, पण कामं जर केलेली आहेत तर ती दिसत का नाहीयेत? किंवा केलेली कामं ही अशा लेवलला आहेत की ती सर्वसामान्यांपर्यंत त्याचा फायदा पर्कोलेट होताना दिसत नाहीये. कामांचं असं म्हणाल की म्हणजे कामं चालू नाही आहेत का? आज तुम्ही मुंबईवर फिरलात तरी तुम्हाला मेट्रोची कामं किती ठिकाणी सुरू आहेत तुम्हाला स्वतःला बघायला मिळतील. कामं होतील, ती कामं वेळेवर पूर्ण होतील, पण या सरकार म्हणजे एवढ्या वर्षानंतर 30 वर्षानंतर एका पक्षाचं सरकार आल्यानंतर आणि ज्या पक्षाने आपल्याला अच्छे दिनाचे वायदे केले करून स्वतःच्या बद्दलच्या अपेक्षा वाढवल्या होत्या, त्या सरकारकडून त्या अपेक्षाची पूर्तता झाली आहे का? तर ती पूर्णतः झालेली नाही, काही प्रमाणात झाली, हे मान्य करावं लागेल. दुसरं असं आहे की फक्त म्हणजे मेट्रो आणि ही कामं, ज्याचा मगाशी मी उल्लेख केला की रोजगार, 2 कोटी रोजगाराचा आपण वायदा केला होता. आलाय का 2 कोटी रोजगार? नाही आलेला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्यात का? नाही थांबल्यात. तर त्या थांबलेल्या नाहीत म्हणून हे थांबल्यात की नाहीत हे कळू नये म्हणून काय केलं आपण जो भारताचा क्राईम ब्युरोचा रिपोर्ट येतो त्या रिपोर्टमधलं ते पानच काढून टाकलं. म्हणजे एकेकाळी आपल्या महाराष्ट्रात सिंचन घोटाळ्याची चर्चा कधी सुरू झाली की सिंचन घोटाळा म्हणजे एवढंच फक्त 0.1% सिंचन वाढलं म्हणून सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले. हे सरकार येऊन आता 5 वर्ष झालेत, हे अजूनही आकडेवारी देत नाहीत. म्हणजे प्रश्न असा की फक्त आकडे लपवले किंवा आकडे येऊ दिले नाही समोर म्हणून चित्र बदलता येत नाही ना. की आज रोजगार हा सगळ्यात महत्त्वाचा विषय, तो मिळाला आहे का? तो नाही मिळाला आहे. शेतमालाचे भाव आपण दुप्पट करणार होतो, पण म्हणजे आपल्या घोषणा ज्या होत्या त्या घोषणा प्रत्यक्षात आल्या आहेत का? आता आपण एकीकडे सांगतो की गेल्या 10 वर्षात आघाडी सरकार, 15 वर्षात आघाडी सरकारने जेवढ्या धान्याची खरेदी केली नाही त्याच्यापेक्षा जास्त खरेदी आम्ही 5 वर्षात केली. आता ह्याच्यात आनंद मानायचा असेल तर हरकत नाही, पण शेतकरी सरकारकडे कधी येतो? ज्यावेळेस बाजारात त्याच्या मालाला पुरेसा भाव मिळत नाही त्यावेळेस तो सरकारकडे आधारभूत भावाने विकायला येतो. आता ती खरेदी वाढली म्हणजे शेतकऱ्यांना सरकारवरचा विश्वास वाढला, असा जर निष्कर्ष काढायचा असेल तर तो गैरसमज आपण दूर करू शकत नाही. प्रश्न असा आहे की प्रत्येक गोष्टीत त्या अपेक्षा या सरकारबद्दलच्या अधिक होत्या. एवढं स्पष्ट बहुमत सरकारला मिळालेलं होतं, पण मला वाटतं की अनेकदा या सरकारची खासियत म्हणजे मला जर तुम्ही प्लस पॉईंट सांगायला सांगितले तर प्लस पॉईंट पण मी सांगू शकेल. या सरकारचं एक वैशिष्ट्य होतं की या सरकारमध्ये पॉलिसी पॅरालिसिस नावाचा प्रकार नाही आहे. म्हणजे महाराष्ट्रातही म्हणता येते, महाराष्ट्रातही नाही आणि केंद्रातही नाही, निर्णय पटापट होतात, पण ते निर्णय घेताना जी चर्चा किंवा जो संवाद किंवा त्याचं सर्वांचं मत घेऊन ते निर्णय व्हायला पाहिजे तसे न होता ते एकतर्फी अनेकदा अचानक असे निर्णय घेतले जातात आणि त्याचे परिणाम होतात. म्हणजे नोटबंदीच्या निर्णयाचं काय साध्य केलं आपण, म्हणजे कोणी कितीही दावे केले, म्हणजे एकीकडे म्हणायचं की अमुक लोक विरोधक आमच्यावर टीका करतात कारण नोटबंदीमुळे त्यांचं खूप नुकसान झालं, आणि दुसरीकडे रिझर्व्ह बँक फिगर देते की आमच्याकडे 99.3% पैसे परत आले म्हणून. म्हणजे मग हे दोन्ही आकडे जर आपण गृहीत धरले तर नेमकं काय घडलंय? आता दुसरीकडे सांगायचं अकाउंटवर आलेले पैसे म्हणजे पांढरे झालेले नाहीत, पण ते भरलेत ना कोणी ना कोणीतरी. म्हणजे तुमचं जे म्हणणं होतं कागज के पुर्जे हो जाएंगे, तसं नाही झालेलं. पण म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अर्थ कसा लावायचा हे प्रत्येकाने ठरवायचं असतं. दोन्ही डोळे उघडे ठेवून बघितलं तर जे चित्र दिसतं तेच खरं असतं, आणि ते चित्र आज ज्या अपेक्षा वाढवल्या होत्या तिथपर्यंत निश्चितच नाही आहे. काही कामं निश्चितपणे झालेली आहेत. अवधूत वाघ, जेवढ्या अपेक्षा या सरकारने वाढवून ठेवलेल्या होत्या तिथपर्यंत हे सरकार पोहोचू शकलेलं नाही, किंबहुना त्याच्या जवळपासही पोहोचू शकलेलं नाहीये.
नाही बघा, चहाचा आपला ग्लास जो असतो तो अर्धा जर भरलेला असतो, कोण म्हणेल अर्धा रिकामा आहे, कोण म्हणेल अर्धा भरलेला आहे, हा प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन असतो. परंतु मी सुरुवातीलाच स्पष्ट केलं तर असा तर दावा भारतीय जनता पक्षाने पण केला नव्हता आणि आदरणीय नरेंद्र मोदीजींनी पण केला नव्हता की या देशामध्ये 5 वर्षामध्ये संपूर्ण चेंजेस आम्ही आणू शकू नाही. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये एका राईट डिरेक्शनला, ॲट राईट पाथ हा भारत चाललेला आहे. आज संपूर्ण जगामध्ये भारत हा अतिशय बलवान देश आहे, ताकदवर देश आहे असा संदेश पोहोचवण्यामध्ये आपण यशस्वी झालो आहोत. आज आपली अर्थव्यवस्था जगामध्ये 10व्या नंबरवरनं 6व्या नंबरवर आलेली आहे आणि एका वर्षामध्ये ती 5व्या नंबरवर होईल. आज संपूर्ण म्हणजे वेगवेगळे देश आहेत, उदाहरणार्थ इस्रायल आहे आणि सौदी अरेबिया आहे, एकमेकांचे शत्रू आहेत परंतु ते आज दोघंही आपले मित्र आहेत. इराक असो किंवा इराण असो, रशिया असो किंवा अमेरिका असो, हे सर्व आपले मित्र आहेत. हा संपूर्ण जगामध्ये सर्व लोकांना एकत्र आपण आणू शकलो, एका प्लॅटफॉर्मवर आणू शकलो आणि दहशतवादाविरुद्धची मोठी लढाई लढण्यासाठी आपल्याला जे बळ मिळतं आहे तो पण एक फार मोठा घटक आहे. ज्यावेळी तुम्ही म्हणतात सर्वसामान्य माणसाला काय मिळालं, अहो ह्या सर्वसामान्य माणूस सुद्धा हा देशाचाच एक भाग आहे. हा देश राहिला तर माणसं राहतील, तुम्ही आणि आम्ही राहू. हा देश बरोबर आहे अवधूत वाघ. मात्र सर्वसामान्यांसाठी अच्छे दिन आणले जातील, अच्छे दिन आएंगे हे जे सांगितलं गेलं, हे आश्वासन जे दिलं गेलं, तर अच्छे दिन आले का? अच्छे दिन आलेच ना. सर्वसामान्य माणसाला अच्छे दिन आले, कोणाला नाही आलं, सर्वांना अच्छे दिन आले. कसे अच्छे दिन आले? तुम्ही म्हणताय की आपण आपली आंतरराष्ट्रीय पातळीवर ताकद वाढवली, दहशतवादाच्या विरोधात ताकद वाढवली, दहशतवादी हल्ले थांबले का? नाही मॅडम, दहशतवादी हल्ला काश्मीर सोडून गेल्या 5 वर्षामध्ये भारतामध्ये कुठेही दहशतवादी हल्ला झालेला नाही, हे पण तुम्ही लक्षात घ्या. का पण म्हणजे काश्मीरला असं का वगळायचं? काश्मीरला असं का वगळायचं? तुम्ही बोलायलाच देणार नसाल तर काय उपयोग आहे? नाही, तुमच्या मुद्द्यावर मला जिथे ऑब्जेक्शन होतं तिथे मी प्रश्न विचारते. हे 27 टॅक्स, तुम्ही एक प्रश्न विचारा मी उत्तर देतो. मला बोलताना तुम्ही अडवताय. या देशामध्ये 27 टॅक्स होते, सर्व टॅक्स बाजूला गेले आणि फक्त एक जीएसटी आणला. हा जीएसटी आणत असताना या देशामधल्या सर्व राज्यांमध्ये असलेल्या वेगवेगळ्या पक्षाच्या अर्थमंत्र्यांना एकत्र करून सर्व पक्षांना समावेशक असा आपण जीएसटी आणला. लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सर्व पक्षांनी त्याला मान्यता दिली. एकमताने आपण या गोष्टी पारित केलेल्या आहेत सर्व पक्षांना. आता देशपांडे साहेब म्हणतात की कोणाला विचारात घेत नाही, असं नाहीये, सर्वांना विचारात घेऊन. फक्त कदाचित ऐका ना माझं, तुम्ही बोलत असताना मी बोलत नाही ना. सर्वांना एकत्र घेऊन जीएसटी काउन्सिल मध्ये अर्थच असा आहे की सर्व राज्यातली लोक आणि एकमताने घेतलेला निर्णय आहे. कोणी विरोध केलेला नाहीये. राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये कोणीही विरोध केलेला नाही, सर्वांनी मदत केलेली आहे. बघा, अशा प्रकारे सर्वांना एकत्र घेऊन जातो ना, अशी अनेक बिलं एकमताने पास झालेली आहेत. मग आपण असं कसं म्हणू शकतो? कदाचित देशपांडे साहेबांना विचारलं नसेल मोदी साहेबांनी त्यांचं मत काय आहे ते. पुढच्या वेळी ते पण आपण विचारात घेऊ. नाही, आता मला बोलावं लागेल की आता ठीक आहे, म्हणजे त्यांना त्यांची मतं मांडण्याचा अधिकार आहे, पण जीएसटी काउन्सिल कोणी आणली हो? म्हणजे जीएसटी काउन्सिल कोणी आणली? आता जीएसटी मगाशी पण मी उदाहरण केलं की 27 टॅक्स एकत्र केले. हे युपीएचं प्रपोजल होतं आणि 2012 साली गुजरात सरकारने, आत्ताचे जे पंतप्रधान आहेत त्यांनीच विरोध केला होता ना त्याला. आता हे तुम्हाला बोललेलं आवडत नसेल तर तुम्हाला आवडलंच बोललं पाहिजे असं काही नाहीये. फक्त आता अभय देशपांडेंना विचारात घ्यायची गरज नाही हो. नोटाबंदी करताना आपल्याच मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचे मोबाईल काढून घेणं, याला जर तुम्ही सामूहिक निर्णय म्हणत असाल तर ठीक आहे. तुमचा आनंद मी हिरावून घेऊ इच्छित नाही, म्हणजे हरकत नाही. पण जी चर्चा एनडीए बरोबर किती चर्चा केली हो तुम्ही? हे एनडीएचं सरकार म्हणतात ना. 1 महिन्यापूर्वीपर्यंत उद्धव ठाकरे काय बोलत होते तुमच्या संदर्भात? किती मिटिंगा झाल्या एनडीएच्या मिटिंगा किती झाल्या? एनडीएतला हे पक्ष आज निवडणुकीचे त्यांचे पॉलिटिकल कंपल्शन म्हणून तुमच्याबरोबर असतील, पण त्यांनी आतापर्यंत बोलत होते ना ते सगळे. झाल्या का एनडीएच्या बैठका? म्हणजे अभय देशपांडेंना विचारलं नसेल. आम्ही कशाला म्हणतो? आम्हाला कोणीच विचारायची गरज नाही. तुम्ही जे काय केलं त्याचा अन्वयार्थ लावतोय. तुम्हाला तर फक्त म्हणजे निवडून आलं की सगळं फिटलं. म्हणजे काल जे होतं ना की साध्वींचा निर्णय जनतेवर सोपवा. अरे म्हणजे निवडून आलं की गुन्हे केले नाही असा अर्थ होता त्याचा. म्हणजे गुन्हेगाराला किंवा एखाद्या आरोपीला उमेदवारी देण्याचं समर्थन करताना ते निवडून आले की विषय संपतात. मग असे कित्येक उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगार जर असतील ते निवडून येतात, त्यांच्यावरचे खटले मागे घेऊन टाका एकदा निवडून आलेत म्हणून.
नाही, मला अवधूत तिन्ही वाघ. प्रश्नांची हां. उत्तरं देऊ देत. पहिली गोष्ट म्हणजे सातत्याने विषय येतोय की आधारला नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री असताना विरोध केला आणि जीएसटीला नरेंद्र मोदीजींनी मुख्यमंत्री असताना विरोध केला. ह्या दोन्ही विधानांचं मी खंडन करतोय. आधार आणि जीएसटी मधल्या काही प्रावधानांचा त्यांनी नक्कीच विरोध केला आणि त्यामुळे त्यांचा विरोध होता. बाकी सरसकट आधारला आणि जीएसटीला नरेंद्र मोदीजींचा विरोध होता. हे अतिशय ऐतिहासिक थापा आहेत, ऐतिहासिक खोटेपणा आहे आणि तो अजिबात मला मान्य नाहीये. हे पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे साध्वी प्रज्ञांबद्दल. साध्वी प्रज्ञांनी जे काही वाक्य उच्चारलेलं आहे याच्या बरोबर भारतीय जनता पक्ष ना कधी सहमत होता ना राहील. याबद्दल भारतीय जनता पक्षाने ऑफिशियल प्रेस नोट जाहीर केलेली आहे. परंतु आता तुम्ही जे म्हणालात की प्राज्ञी सध्या गुन्हेगार आहे, ती गुन्हेगार नाहीये. तिच्यावर एक आता ऐका, आरोपी आहे तर तुमचे राहुल गांधी सुद्धा आरोपी आहेत, आणखी सोनिया गांधी सुद्धा आरोपी आहेत, दोन्ही आरोपी आहेत. तर त्याच्याबद्दल तुम्ही का नाही बोलत? आरोपी आहे, गुन्हेगार. तुम्ही गुन्हेगार शब्द वापरलेला आहे. तुमच्याकडून अपेक्षित होता. एका मोठ्या षडयंत्राला बळी पडलेली आहे. एक भगवा आतंकवाद, हिंदू आतंकवाद नावाचा एक भाजप साध्वी प्रज्ञा सिंगना क्लीन चिट द्यायची एवढी का घाई करताय? भाजप साध्वी प्रज्ञा सिंगना क्लीन चिट द्यायची एवढी घाई का करताय? प्रज्ञाला गुंतवण्यात आलेल्या आरोपी आहेत तर संपूर्ण खटला होऊ दे की पूर्ण. जर प्रकरण न्याय प्रविष्ट आहे तर खटला होऊ द्या. एवढं समर्थन करताय तर करकरेंसंदर्भात त्यांनी वाक्य जे वापरली देशद्रोही म्हटलेलं आहे त्याचा निषेध करणार. करकरेंना देशद्रोही म्हटलेलं त्याच्याशी आहे. भारतीय जनता पक्ष सहमत नाहीये. त्याच्याबद्दल आमच्या अनिल बलुचींनी प्रेस रिलीज दिलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाचे असे उमेदवार तुम्ही जनतेवर का थोपवताय? गुन्हेगार म्हणून असे उमेदवार तुम्ही जनतेवर का थोपवताय? एकीकडे तुम्हीच सांगता की नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसवण्याचा हा मार्ग आहे, त्यासाठी मत द्या. मग नरेंद्र मोदींकडे जायचा मार्ग तुम्ही एवढा खडतर का बनवताय सगळ्या मतदारांसाठी? असे ते आरोपी आहेत आणि त्यांच्याकडे तुम्ही देशाच्या तिजोरीची चावी देणार का? म्हणजे बॉम्बस्फोटातील आरोपी आणि टॅक्स टॅक्स चोरलेला चालतो का? टॅक्स चोरलेला फरक करायचा नसेल ना तर आपण काय म्हणजे चर्चा करण्यात अर्थच नाहीये ना. ते टॅक्स चोरलेला चालतो का? म्हणजे टॅक्स चोरलेला कमी याच्यामध्ये फरक असं नाही ना. गुन्हा आहे तो मोठा. रुपाली पाटील यांच्याकडे आपण जाऊया. रुपाली पाटील यांना या मुद्द्यावर बोलायचे. रुपालीजी, मला सगळ्यात पहिल्यांदा सांगायचंय, आमचे जे भाजपचे नेते बोलले की देश आहे म्हणून लोक आहेत, तर नाही, लोक आहेत म्हणून देश आहे हे आधी त्यांनी त्यांच्या डोक्यात घ्यावं. नाही, माझ्या डोक्यात नाहीये. हा देश आहे म्हणून आम्ही इकडे आहोत. सुविधा मिळाल्या हा देश आहे म्हणून आम्ही इकडे आहोत. हा देश नसता आम्ही जाणार कुठे? तुम्ही जाल लंडनला, तुम्ही जाल आणखी परदेशामध्ये, आम्ही कुठे जाणार? हा देश चालणार नाही. हा देश आहे म्हणून आम्ही आहोत. हे माझं स्टेटमेंट आहे. चोरायचं जे म्हणता ना, त्याच्यापेक्षा तुम्ही गंभीर गुन्हा करताय. टॅक्स चोरणं किंवा पैसे न देणं हा गुन्हा आहेच, पण त्याच्याही पेक्षा आमच्या शहीदांवर तुम्ही आरोप ठेवणं आणि त्यांना शाप शिवाय देऊन मी मारलंय म्हणणं हा सगळ्यात मोठा गुन्हा. हा आधी आपण लक्षात घेतला पाहिजे. दुसरे करतात जेव्हा घोटाळा तेव्हा तुम्ही त्यांच्यावर ईडी लावणार, यंत्रणा करून जेलमध्ये टाकणार आणि तुमची लोक जेव्हा घोटाळा करणार तेव्हा तुम्ही क्लीन चिट देणार. त्यासाठी तुम्हाला बहुमत हवंय का भाजपवाल्यांना? आणि हे ऐका ना, जो राहिला व्हिडिओ जीएसटीच्या आधी मोदी साहेब काय बोलले आणि त्यांनी नंतर काय बोलले हे आम्ही तयार नाही केलं. हे तुमचे तयार व्हिडिओ ऑलरेडी आहेत. आम्ही फक्त त्याचा शोध घेऊन लोकांसमोर मांडलं की ह्या व्यक्तीने जीएसटीच्या आधी हे मत दिलं, सत्तेत आल्यानंतर हे मत आहे. हे आम्ही लोकांसमोर आणतो. तुम्ही बोललेलं आम्ही कुठलंही खोटं नाटक तुमच्यासारखा फेक आजचे दिन असं कुठलंही करत नाही आहोत. आणि तुम्ही देश करून जे भावनिक करून लोकांकडनं मतं घेतली 2014ला, आता त्याच लोकांना उत्तर हवंय. तेव्हा तुम्ही उत्तरं देत नाही आहात. तेव्हा मग तुम्ही आम्हाला बहुमताचं, मग गांधी घराणं, मग राहुल गांधी आरोपी आहेत, मग अमित शहा नाही आहेत का आरोपी? त्यांची केस निर्दोष सुटली ना, तशी साध्वीची सुटल्यानंतर बोला ना. तुम्ही हेमंत करकरांवर बोलूच कसे शकता की ज्यांनी आपल्या देशावर हल्ला झाला, मुंबईमध्ये हल्ला झाला दहशतवादी, त्याच्यात तो माणूस शहीद झालेला आहे आणि आज तुम्ही त्याच्यावर बोलतात. त्यांना काय अत्याचार झाले असतील तो पाठ नंतर, तेव्हा ते शहीद नव्हते. आता हेमंत करकरे साहेब शहीद आहेत देशासाठी, आमच्यासाठी, लोकांसाठी. त्यांनी त्यांच्या जीवावर गोळ्या काढल्या आणि तुम्ही त्यांना शापशिवाय देऊन मारलंय म्हणताय आणि त्यांना तुम्ही उमेदवारी देतात. म्हणजे याच्यातनं तुमची कपोषित वृत्ती दिसून येते की एकीकडे आम्हाला हे विधान मान्य नाहीये आणि दुसरीकडे आमच्या साध्वी ज्या बोलत त्यांनी त्रास. हे कुठेतरी मॅच होतं का हो? काहीतरी रीतीला धरून बोलायला शिका ना भाजपवाल्यांनी. अवधूत वाघजी, भाजपच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
आज संपूर्ण महाराष्ट्र यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभा करतोय की ज्या पक्षाचा स्वतःचा उमेदवार नाहीये, अवधूत या वागचे, आपण पक्षाचा मनसेच्या स्वतःचा एक भूमिकेबद्दल खासदार नंतर नाहीये, बोलूया. आपण या भाजपच्या पक्षाचा एक भूमिकेबद्दल आमदार बोलूया नाहीये, ना. मुंबई महानगरपालिकेमध्ये असलेले सगळे नगरसेवक यांना सोडून जातात, कुठे यांचे उमेदवार सगळे होते? नेते सोडून जातात. तुमच्याकडे या कुठे पक्षावरच उमेदवार एक होते? मोठं तुम्ही प्रश्नचिन्ह आहे हे मला पोरं अवधूत वागजी, अवधूत मॅडम, वागजी, मी आपण बोलत असताना तुम्ही भाजपच्या मला प्रश्न विचारू भूमिकेवरती नका, मी बोलूया. निघून जातो. तुम्ही मला प्रश्न विचारू नका, मी कोणाच्याही मध्ये बोलत नाहीये, उत्तर द्या. मी कोणाच्याही मध्ये बोलत नाहीये, मला माझे मुद्दे मांडू देत. बोला. अवधूत वागजी बोला. तर हे स्वतःच एक प्रश्नचिन्ह आहे. आताच ह्या मॅडम म्हणाल्या की आम्ही काही खोटं करत नाही. TV 9च्या चीफ एडिटरने एक मुलाखत घेतली होती राजसाहेबांची, ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदीजी एका लहान मुलीला घेऊन रामायण म्हणतात आहेत, ही ओरिजिनल क्लिप होती. त्याच्यामध्ये एक एडिटेड क्लिप होती की ती मुलगी म्हणते काय पप्पू काहीतरी असा जो शब्द वापरलेला आहे, आणि तीच क्लिप यांनी दाखवलेली आहे की नरेंद्र मोदी राहुल गांधी पप्पू है अशी ती मुलगी म्हणते. ही खोटी आहे. ही दाखवली कोणी? राज ठाकरेंनी. ऐका ना, दुसरी क्लिप दाखवतात, आम्ही दुसरी तयार क्लिप केली नाही दाखवतात. तुम्ही. तुमच्यासारखे आम्ही काही तयार अहो केलेलं ऐकाव, तुम्ही नाहीये. मध्ये बोलू नका. तुम्ही तुमचं ऐकलं ना मी, तुमच्यामध्ये येत नाहीये. ऐकलं मी तुमचं. मला कृपा करून मध्ये बोलू नका मी बोलत असताना. तुम्ही ते व्हिडिओ पार्लर चालू करा बस. आम्ही घाबरत नाही तुम्हाला. अहो तुम्हाला तरी कोण घाबरते? तुम्ही कशाला बोलताय? मी बोलत असताना बोलू नका तुम्ही. कृपा करून मी बोलत असताना बोलू नका, नाही तर मी तुम्हाला पण नाही बोलायला देणार. तुम्ही बोललात ना, त्यानंतर मला बोलायला द्या. रुपालीजी, अवधूत वाघ यांचा मुद्दा ऐकून घेऊयात, मग तुमच्याकडे येतो. अवधूत वाघजी बोला. मी तेच म्हणतो आहे की तुम्ही करा, तुम्हाला प्रचार आणि प्रसार करायला संपूर्ण अधिकार आहे. शेवटी ठरवणार आहेत लोकांनी ठरवायचं आहे ते. तुम्हाला प्रचार आणि प्रसार करायला आम्ही कुठे अडवलेलं आहे? तुम्ही प्रचार करणार, आम्ही प्रचार करणार, तुम्ही आरोप करणार, आम्ही उत्तरं देणार. शेवटी ठरवणारे जनता जनार्दन. जे काय होईल ते 23 मेला समोरासमोर येईल. त्याच्याबद्दल आम्हाला काही कोणाला घाबरण्याचं किंवा ह्याचं काही कारण नाहीये. परंतु आतापर्यंत 2004 साली ज्यांनी शिवसेनेचा प्रचार केला, 2009 साली ज्यांनी मनसेचा प्रचार केला, 2014 साली ज्यांनी भाजपचा प्रचार केला, ते 2019 साली काँग्रेसचा प्रचार करतात. 2024 साली ते कुठच्या पक्षाचा प्रचार करणार हे त्यांना माहित नाही. कदाचित त्यावेळी त्यांचा पक्ष असेल की नाही माहित नाही. प्रत्येक वेळी आपल्या भूमिका चेंज करणारे. वरळीमध्ये एका सभेमध्ये राजसाहेब म्हणाले होते, मी आतापर्यंत काय बोललो ते विसरून जा. अरे एखादा नेता असं कसं बोलू शकतो? मी आतापर्यंत काय बोललो ते विसरून जा. उद्या सकाळी पण ते म्हणतील मी आतापर्यंत काय बोललो ते विसरून जा. लोक काही विसरणार नाहीयेत. लोकांनी व्यवस्थित लक्षात ठेवलेलं आहे की ह्या पक्षाला काही भवितव्य नाहीये, आणि हे जे बोलतात आहे ते फक्त मार्केटिंगचा भाग आहे. फक्त घरामध्ये बसून राजकारण करणं असं काही होत नाहीये. कालपर्यंत पवार साहेबांना शिव्या घालणारी माणसं आज पवार साहेबांनी दिलेल्या स्क्रिप्टवर बोलतात आहेत. याने भारतीय जनता पक्षालाच काय किंवा आमच्या युतीला सुद्धा काही फरक पडणार नाही. ठीक आहे, आपण पुन्हा एकदा वाराणसीमध्ये जाऊया. हा रोड शो अजूनही त्या ठिकाणी सुरू आहे. खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक आलेले आहेत आणि मोदींचा फोटो मोबाईल कॅमेरामध्ये टिपण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. सूर्य अस्ताला गेलेला आहे, त्यामुळे काहीसा अंधार व्हायला लागलेला आहे या भागामध्ये. मात्र अत्यंत गर्दीचा भाग आणि या भागातून हा रोड शो पुढे सुरू आहे. भाजपचे अनेक नेते या रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत. अगदी म्हणजे अल्पसंख्याक समाज ज्या ठिकाणी राहतो त्या भागामधून हा रोड शो जो आहे तो सध्या जातोय, आपण या ठिकाणी पाहतायत. आणि सर्वच समाजाकडून मोदींच्या रोड शोचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. मोदींकडून वाराणसीकरांना अभिवादन सुद्धा या ठिकाणी केलं जात आहे. मोठा भव्य दिव्य असा हा रोड शो आपण या ठिकाणी पाहताय. सध्याच्या घडीला, आताच्या घडीला वाराणसीमध्ये नेमका काय माहोल आहे या व्हिज्युअलच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल. रुपाली पाटील, आपली आता ही सगळी चर्चा झाली आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सुद्धा वाराणसीमध्ये हा जो रोड शो होतोय त्या रोड शोला एवढी सगळी गर्दी होतीये, इतक्या मोठ्या संख्येने, म्हणजे 5 ते 6 लाख लोक आले असावे असा अंदाज आहे. सर्व धर्मीय, सर्व वेगवेगळ्या प्रकारचे बिलीफ्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आस्था असलेले लोक या भागात आहेत आणि त्या सगळ्यांकडून मोदींचं स्वागत केलं जातंय. मागच्या वेळेला त्यांना निवडून दिलं आणि आत्ताची ही जी संख्या पाहिली जाते त्याच्यावरून चित्र मागच्यापेक्षा कसं असेल हे आपण आत्ता अंदाज बांधूया नको. मात्र मतदार राजाचा कौल काय आहे तो याच्यामधून दिसतोय. या रोड शो बद्दल, या ताकदीच्या शो बद्दल तुम्ही काय म्हणाल? अहो, मागच्या वेळी यांच्याकडे, यांच्या रॅलीला गर्दी नव्हती, तरी 2014ला ते जवळजवळ आमच्या इथले शिरोळे तर 3.25 लाखांनी निवडून आले. ठीक आहे, आता वाराणसीमध्ये त्यांनी काय काम केलंय काय नाही याच्यावर मी अजून माहिती घेतलेली नाहीये, त्याच्यामुळे मी तिथं त्यांच्यावर बोलणं चुकीचं राहील. पण आता जे अवधूत वाघ मगाशी म्हणले ना,
2004 साली माननीय राजसाहेब ठाकरेचं मला उत्तर देऊ द्या फक्त. 2004 साली सेनेमध्ये होते, त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष काढला. त्याच्यानंतर यांचे आशिष शेलार, गडकरी साहेब, हे विनोद तावडे हे कृष्णकुंजावर यायचे. आमचे साहेब तुमच्याकडे कधी यायचे नाही. त्याच्यानंतर पंतप्रधान मोदी साहेबांनी माननीय राजसाहेब ठाकरेंना निमंत्रण दिलं. त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन गेले, पण तिथेही सांगितलं गुजरात जरी आता डेव्हलप काही केलं असेल त्यांनी, आमचा महाराष्ट्रच हा 1 नंबर आहे. त्यामुळे अवधूत वाघ यांनी माननीय राजसाहेबांबद्दल बोलायची त्यांची पात्रता नाही. विकास काय केला त्याच्यावर बोलावं. आणि एवढंच असेल ना तर मी म्हणते फक्त निवडणूक तुम्ही पारदर्शक करून दाखवा हो, आणि मग तुम्हाला तुमची लायकी कळेल तुम्ही किती मतांनी निवडून येता. मत चोरून तर कोणी शेंबडं पोरगं पण निवडून येलं पेपर सेट असल्यानंतर, आणि 2014ला तुम्ही त्याच्यावरच आलेला आहे. मी हा जो मुद्दा बोलताय हा राज्यामधला मुद्दा बोलताय, मात्र नम्रताने जो प्रश्न विचारला तो वाराणसीला धरून या ठिकाणी विचारलेला होता. ही गर्दी जी आहे ती मतांमध्ये परिवर्तित होईल असं तुम्हाला वाटतंय का? रुपालीजी, माझा आवाज पोहोचतोय? हा, बोला बोला बोला. एवढा मोठा भव्य दिव्य असा हा रोड शो काढला जातो, ऐतिहासिक रोड शो म्हणून याकडे पाहिलं जात आहे, तर या गर्दीचं मतांमध्ये रूपांतर होईल असं वाटतंय का तुम्हाला? जर तिथल्या नागरिकांची कामे झाली असतील, त्या वाराणसीचा जर विकास झाला असेल तर मतात रूपांतर होईल. आणि जर नसेल झाला तर 23 तारखेलाच कळेल की पंतप्रधान साहेबांनी काय तिथं दिवे लावलेले आहेत का नाहीयेत ते कळेल ना. लोक सांगतील गर्दी झाली म्हणजेच मतात रूपांतर होईल असं नाहीये ना. आमच्या सभेच्या वेळी हेच वाक्य असायचं त्यांचं. जर वाराणसीमध्ये विकास झाला नसेल तर त्यांना मतं मिळणार नाहीयेत, कारण का लोक आता खूप हुशार झालेले 2014 नंतर. आता ते कोणत्या भूल तापेल आणि जाहिरातीला बळी पडणार नाही. बिलकुल. या ठिकाणच्या स्थानिक लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत या सगळ्याबद्दल आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतलं, आपण पाहूया. चौकीदार हर कोई अपने अपने सेंस में होता है. ये एक वाइड स्पेक्ट्रम का टर्म है, बिकॉज लाइक सी हम घर पे एक भले नॉर्मल पर्सन है, लेकिन हर अपने वैल्यूज की रक्षा करना हमारा भी काम है. देखिए बहुत चेंजेस तो हुआ है. जो चेंजेस हुआ आपको साफ दिख ही रहा होगा. रोड पहले इतने अच्छे नहीं थे, अब थोड़े अच्छे हो गए हैं. घाट की सफाई भी हुई है. घाट पे बहुत सफाई नहीं रहती थी, अब सफाई है. लाइट वाइट की बहुत अच्छी व्यवस्था हो गई है. अभी 2 दिन पहले गंगा जी का पानी छोड़ा गया क्योंकि मोदी जी नामांकन करने आ रहे हैं, और मोदी जी अगर जिस दिन 80 घाट का गंगा जल का पानी पी के आचमन करके दिखा देंगे, मैं कांग्रेसी उनको वोट दे दूंगा. चौकीदार चोर है, उनके लिए क्या जवाब है? चोर मचाए शोर. जो चोर है वो शोर मचा रहा है, और जो सही सिपाही है वो आज मैदान में खड़ा है. प्रियंका जी, कोई भी बड़ा से बड़ा राजनेता आ जाए, मोदी जी के आगे कोई नहीं टिक पाएगा. सबकी जमानत जब्त हो जाएगी. आज अभी यहाँ पे मोदी जी आ रहे हैं, कैसे देखते हैं आप? बढ़िया से देख लीजिए. आप तो किसान लोग हैं, किसानों के लिए जो काम किया उससे खुश है? हम परेशान है किसान से. किसान हम लोग परेशान है. हर हर महादेव, जय हो. गंगे मैया खूब साफ हो गई हैं. हरी हर जय हो. जो हो रहा है सब ठीक हो रहा है, आगे भी होगा. इसी तरह चल रहा है सरकार. जो सरकार आप लोगों के लिए कर रही है उससे खुश है या और कुछ करने की जरूरत है? कहाँ सरकार का देखा हुआ था, कोनो तो मन के नहीं समझ में आता कि क्या देखा हुआ था. बहुत एक्साइटमेंट हो रहा है कि मोदी जी आ रहे हैं. हम लोग रात में रुकेंगे और उनसे मिलेंगे भी. मिलेंगे तो पर्सनली नहीं, लेकिन देखेंगे तो जरूर. मोदी, 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 तर या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत. संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी म्हणाव्या लागतील की काही प्रश्न सुटलेले आहेत, मात्र काही प्रश्न सुटलेले नाही आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर ज्या ठिकाणी मोदी सरकार सातत्याने म्हणत आलेलं आहे की आमचं सरकार हे शेतकऱ्यांसाठीचं आणि शेतकऱ्यांचे मुद्दे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या सरकारने जेवढा पुढाकार घेतला तो अगोदरच्या सरकारने घेतलेला नाही. आणि अशाच काही प्रतिक्रिया बघायला मिळाल्या की शेतकऱ्यांसाठी काय केलंय, तर कुठे काय केलंय या सरकारने शेतकऱ्यांसाठी, असे खुद्द वाराणसी आणि आसपासच्या प्रदेशातले शेतकरी म्हणतात. अवधूत वाघ, याला काय म्हणायचं? म्हणजे एकीकडे दिल्लीवरती शेतकऱ्यांचा मोर्चा येतो, महाराष्ट्राच्या राजधानीवरती शेतकऱ्यांचा मोर्चा येतो, आम्ही जिथे लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय तिथे शेतकरी म्हणतायत की आमच्यासाठी काय केलं. आता इकडे वाराणसीमध्ये मोदींच्या मतदारसंघातले शेतकरी म्हणतायत की कुठे काय केलंय शेतकऱ्यांसाठी. आणि यालाच जोडून आणखीन एक प्रश्न म्हणजे मोदींच्या विरोधात आता शेतकरीच वाराणसीमधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहणार आहेत.
मला असं वाटतं की कोणीही कुठेही उभं राहायचा हा त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हक्क आहे. तर मोदीजींच्या समोर शेतकरी असो, कामगार असो, ज्यांना ज्यांना उभं राहायचं आहे ते उभे राहू शकतात. काय जे काही डिपॉझिट आहे ते डिपॉझिट भरू शकतात आणि उभे राहू शकतात. तर त्याच्यामुळे कोणाचा त्याला आक्षेप असायचं काय कारण नाही आहे. तुम्ही जो शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणालात हे खरंच आहे. नुसतं वाराणसीमध्ये काय, संपूर्ण भारतामध्ये जो सर्वात मोठा समाज आहे, शेतकरी समाज आहे, बळीराजा आहे, जो अन्न आपल्यासाठी पिकवतो, तो अतिशय वाईट अवस्थेमध्ये आहे. आपण मान्य केलं पाहिजे. पण ही वाईट अवस्था ही आज तयार झाली का, कधीपासून तयार झाली ह्याचा पण आपण विचार केला पाहिजे. या देशामध्ये संपूर्ण जे काही पीक निघतं त्यातलं बहुतेक पीक हे फक्त आपल्या हंगामामध्ये निघतं. बळीराजाला संपूर्णपणे आकाशातल्या पावसावर अवलंबून राहावं लागतं. कधी दुष्काळ पडतो, कधी अतिवृष्टी होते, कधी ओला दुष्काळ, कधी सुका दुष्काळ, कधी रोगराई, अशा अनेक संकटांना या बळीराजाला सामोरं जावं लागतं. मगाशी तुम्ही विषय काढलात की पिकाचा रेट वाढेल का. मगाशी कोणीतरी चुकीचं सांगितलं की मोदीजींनी अशी हमी दिली होती की आम्ही दुप्पट हे करू, काय म्हणतात त्याला, रेट करू. तशी काही नाही. आपण म्हटलं होतं की आपण जो आयोग आहे तो आयोग इम्प्लिमेंट करू आणि म्हणून किमान हमी भाव जे आहेत ते आपण 1.5 केले. हा पहिला मुद्दा. आम्ही असं म्हटलेलं आहे, भारतीय जनता पक्षाने असं म्हटलंय की 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करत असताना आपण दुहेरी पेचामध्ये असं पडतो की ज्यावेळी रेट वाढतो, शेतकऱ्यांचा रेट वाढतो, त्यावेळी जे परचेस करणार आहेत ते नाराज होतात. तुम्हीच म्हणणार बघा कांदा 80 रुपये किलो झाला, बघा बटाटे 100 रुपये किलो झाले, बघा तेल एवढं महाग झालं. जर बळीराजाला आपल्याला चांगला जर पैसा द्यायचा असेल तर मग जो कन्झ्युमर आहे तो रागावतो, आणि जर कन्झ्युमरला स्वस्तात द्यायचं असेल तर बळीराजा रागावतो. या दुहेरी कात्रीमध्ये फक्त भाजप नाही, प्रत्येक सरकार कुठच्याही पक्षाचं असो हे पडलेलंच असतं. त्यामुळे सगळ्यात मोठा आणि सुवर्ण मध्य असं आहे की बळीराजाचं उत्पन्न वाढवायचं. मला तुम्हाला थांबवलंच पाहिजे. बळीराजा ते कन्झ्युमर ह्यांच्यामध्ये 30-40 रुपयांची दरी असते. एवढं काय आहे मध्ये? ते मधले 30-40 रुपये कुठे जातील? मी 30-40 खूप कमी म्हटलंय. जिथे शेतकऱ्याला 1 रुपया आणि 2 रुपये कांद्याचा भाव मिळतो तिथे आम्ही शहरामध्ये किंवा अगदी आमच्या रिटेल मार्केटमध्ये आम्हाला 30 रुपये आणि 35 रुपये किलोने कांदा मिळत असतो. हे मधले पैसे जातात कुठे? ती फळी मोडून काढायचं तुम्ही आश्वासन दिलेलं होतं, ती फळी मोडलेली नाहीये. मोडायचा प्रयत्न झाला, सक्सेसफुल झालेले नाहीयेत. दुसरं म्हणजे तुम्ही 1.5 हमी भावाचं म्हणताय. मला वाटतं अभय देशपांडे त्याच्यावर जास्त इलॅबोरेट करतील. मला वाटतं 15 लाखाचं आश्वासन आम्ही दिलंच नव्हतं, तसं आता दुप्पट हमी भावाबद्दल अवधूत वाघ म्हणतात. अभय देशपांडे नाही, मी म्हटलेलं आहे. नाही, मी म्हटलेलं आहे 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे, मी असं म्हटलेलं आहे बघा, तुम्ही ऑन रेकॉर्ड बोलतोय मी, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. हा मुद्दा नंबर 1. आणि दुसरा जो हमी भाव आहे त्या हमी भावामध्ये आम्ही म्हटलं होतं की जो आयोग आहे त्या आयोगाने जे काही सुचवलेलं आहे त्याप्रमाणे आपण 50% म्हणजे काय त्याचा खर्च अधिक 50% प्रॉफिट असा 1.5चा फॉर्म्युला आपण मान्य केलेला आहे, शेतकऱ्यांसाठी केलेला आहे. तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे मॅडम, तुम्ही जो प्रश्न विचारलाय मधल्याचा, आपण ह्या आतापर्यंत ही जी धेंड बसली होती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि शेतकऱ्याचा आलेला माल हा नंतर काय सदऱ्याच्या हातात हात घालून ते काही ठरवायचे असं, आणि ते आपण काढून टाकलेलं आहे, मोडून टाकलेलं आहे. शेतकरी बाजार सुरू झालेले आहेत, आठवडा बाजार सुरू झालेले आहेत. आपण सर्व शेतकऱ्यांना एकत्र आणलंय, एक प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे. एवढा असंतोष का? अभय देशपांडे, हे जे दावे केले जातात आता अवधूत वाघांनी सुद्धा केलेत, कितपत हे खरे मानायचे या दाव्यांना? शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि ग्राहकांना मिळणारी किंमत याच्यामध्ये जी साखळी आहे ज्याचा उल्लेख तुम्ही पण केला, ही साखळी मोडून काढण्याचं प्रयत्न आहे. म्हणजे ते साखळी मोडून काढण्यासाठी आपण मॉडेल एक आपण कायदा तयार केला APMC साठी. तो APMC साठीचा जो मॉडेल कायदा होता, अवधूत वाघ यांनी थोडीशी माहिती घ्यावी त्याची, की तो आघाडीचं सरकार असताना तो मॉडेल ॲक्ट आपण मंजूर केला. त्याचं इम्प्लिमेंटेशन तुमच्या काळात झालं, पण तरीही ती साखळी मोडलेली नाही आणि ही वस्तुस्थिती आहे. दुसरं, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी 2 मार्ग होते, म्हणजे ज्याचा उल्लेख तुम्ही करताय की शेतीमधली जी मूलभूत पायाभूत गुंतवणूक आहे ती वाढवणे आणि त्याचं उत्पादन वाढवणे आणि त्याचं उत्पन्न दुप्पट करणे. तर मला वाटतं की शेतीमधली गुंतवणूक जी आहे ती आता म्हणजे जलयुक्त शिवार किंवा अन्य माध्यमातून ती होते, आणि जी पंतप्रधानांनी योजना केली होती सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी, त्याचं नाव बदललं या सरकारने, ती योजना जुनीच आहे.
की ते जे 80% काम झालेले प्रोजेक्ट आहेत त्यांना केंद्र सरकारकडून निधी देण्याची AIBP नावाची एक योजना UPA सरकारच्या सेकंड टर्ममध्ये सुरू झाली होती. आता त्याला प्रधानमंत्री सिंचन योजना काहीतरी म्हणतात, सिंचाई वगैरे. त्याच्यामुळे ती योजना पण जुनीच आहे. आता ते आत्ता आणली असं म्हणजे ही योजना आत्ताच आणली तुम्ही खरं, पण त्याच्या आधी ती होती. म्हणजे असे हे प्रयत्न होत आहेत. परंतु त्याच वेळी होतं आहे काय की शेतमालाच्या भावाचा जो मुद्दा आहे ना, म्हणजे ज्याचा आपण स्वामीनाथनचा उल्लेख करतो, तर शेतमालाच्या भावाचा मुद्दा अजूनही मार्गी लागलेला नाही. जोपर्यंत फक्त म्हणजे ग्राहकाचं एकदा 3 राज्यात कांद्यामुळे डोळ्यात पाणी आलं तेव्हापासून ग्राहकाची जास्ती काळजी असणं स्वाभाविक आहे. परंतु त्याच वेळी शेतकरी जो कमावतो त्यालाही उत्पन्नाचा तेवढाच अधिकार आहे हेही समजलं पाहिजे. शेतकरी संघटित नाही म्हणून कदाचित त्याची, कारण भाव वाढले की जी ओरड होते ती वेगळ्या वर्गाची असते, शेतकऱ्यांकडून एवढी ओरड होत नाही. त्यामुळे स्वाभाविक अनेकदा शेतकरी रिसिव्हिंग एंडला असतात. परंतु मला वाटतं की सरकारच्या योजनांचा प्रत्यक्ष फायदा जेव्हा पोचतो त्यावेळेस शेतकऱ्यांना त्याच्यात मदत होते. कर्जमाफीसारखा निर्णय चांगला झाला, पण त्याची प्रक्रिया किचकट झाली, त्याचा लाभ किती लोकांना गेला हे प्रत्यक्ष फील्डमध्ये जेव्हा जातो तेव्हा कळतं आपल्याला. इथे फक्त आकडे बघून त्याच्यावरचे अंदाज बांधणाऱ्या लोकांचं काही म्हणजे त्यांच्या निष्कर्षावर अवलंबून राहता येत नाही. बरोबर आहे. हरीश रोगेजी, म्हणजे आताच्या सरकारनं शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या पावलं उचलली, आघाडीच्या सरकारनं काहीच केलं नाही. जे स्वप्नरंजन करत असतील तर त्याच्याबद्दल मी काय सांगू. पूर्वी लोक मरत होते, शेतकरी मरत होते, आपल्या गावाला मरत होते, आपल्या घरामध्ये मरत होते. आता तर सचिवालयामध्ये येऊन मरायला लागलेले आहेत. आता याच्या पुढे आणि पलीकडे मी काय सांगू, त्याने किती मदत केली आणि काय त्याच्यामध्ये परिवर्तन घडवून आणलं. पण मगाशी बोलत असताना अवधूत वाघानी एक आहे ते साध्वी ठाकूर आहे, त्याच्या संदर्भामध्ये ती गुन्हेगार वगैरे आहे, कळलं का नाही. परंतु त्याच वेळेला त्याने असं म्हटलं की गांधी कुटुंब म्हणजे सोनिया गांधी, राहुल गांधी हे सुद्धा गुन्हेगार आहेत. आहेत ना गुन्हेगार तुमच्या म्हणण्याप्रमाणे. आणि जर ते गुन्हेगार असतील तर तुमचं सरकार त्यांना काय सोडणार आहे का. गेल्या 5 वर्षापूर्वीपासून तुमचा एक कलमी कार्यक्रम आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी आणखी वाड्रा, अहो ते निवडणुकीला सुरुवात झाल्याच्या नंतर तुम्ही छापेमारी संपूर्ण देशभर केलीत. देशामधले जेवढे विरोधी पक्षाचे नेते होते त्यांच्यावरती छापेमारी करण्याचा प्रयत्न केलात. त्या वाड्राच्या पाठीमागे जवळजवळ 15 दिवस लागलात. त्याच्यामधून काय निष्पन्न झालं अजूनही आम्हाला कळलेलं नाही. त्याच्यानंतर आणखी एक मुद्दा त्याने मगाशी मांडला की देश महत्त्वाचा आहे, देश, राष्ट्रवाद, स्वातंत्र्य वगैरे वगैरे सगळे जे मोठे मोठे शब्द जे आहेत ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. अहो जरा इतिहास तपासून बघा. जो स्वातंत्र्य चळवळीचा जवळजवळ 100 वर्षाचा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये 1922 साली संघाची स्थापना झाल्याच्या नंतर 22 सालापासून ते 1947 सालापर्यंत हे संघ परिवारामधली मंडळी होती कुठे त्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये. त्याच्यानंतर जे देश घडवण्याचा जो भाग आहे तो राहिला बाजूला. परंतु लोकांना तुम्ही आता रोज सर्टिफिकेट वाटत फिरताय देशद्रोही आणि देशभक्त. त्यावेळेला जवळजवळ आयुष्याची 22 वर्ष पंडित जवाहरलाल नेहरू आपले जेलमध्ये जाऊन बसले. चळवळीमधले अनेक लोक जाऊन बसले. काँग्रेस पक्षाच्या पिढ्या त्या ठिकाणी जेलमध्ये जाऊन बसल्या. त्यावेळेला तुम्ही काय करत होता. कुठल्याही चळवळीमध्ये तुमचा सहभाग नव्हता. उलट गोळवलकर गुरुजी त्यावेळेला इतिहास जर आता खूप उकरत बसलो ना तर इतिहासामधनं अशा बऱ्याच गोष्टी निघतील आपल्याला मला चळवळीमध्ये भाग वेळ लागेल. आपण जर इतिहास उकरत बसलो तर आपला आत्ताचा विषय हाच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी एवढ्या ताकदीने हा जो रोड शो करतायत, एवढ्या ताकदीने, तर ही ताकद आत्ता दाखवायची त्यांना गरज का पडतीये. देशाच्या पंतप्रधानपदी बसलेला व्यक्ती ज्यावेळेला निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय त्यावेळेला ही ताकद दाखवण्याची वेळ भाजपवरती का आली आहे. ही फक्त वाराणसीकरांसाठीची ताकद आहे की ही समस्त उत्तर प्रदेश वासियांना घातलेली साध आहे की काय आहे नेमकं हे त्याचे आपण राजकीय अन्वयार्थ इथे लावायचा प्रयत्न करतोय. हरीश रोगे, एक गोष्ट आहे की मगापासून आपण जवळजवळ 2 तास चर्चा करतो आहोत. यांच्याकडे लोकांच्या समोर जाऊन सांगण्यासारखं काही शिल्लक राहिलेलं नाही. जर खरोखर यांनी पॉझिटिव्ह काम केलं असतं तर अशा प्रकारचा इव्हेंट करण्याची वेळ यांच्यावरती आली नसती. आणि हे कोण लोक आहेत. देशातले सगळे नेते, संपूर्ण केंद्रातलं मंत्रिमंडळ, देशातले ज्या राज्यामध्ये यांची जी सत्ता आहे त्या ठिकाणचे सगळे नेते, सगळे मुख्यमंत्री आणि त्या प्रदेशामधली जनता सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे.
या ठिकाणी इव्हेंट कितीचा आहे तुम्ही सांगितलं मगाशी की जवळजवळ 5 ते 7 लाखापर्यंत लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मला कळत नाही आहेत की त्या ठिकाणी मला जो प्रतिसाद दिसत नाही आहे लोकांच्या मधून, मोदी 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 आम्ही रोज ऐकत असतो, पण या ठिकाणी काय मोदी मोदी वगैरे काय दिसत नाहीये. म्हणजे ही जी लोक आहेत, ही जी मंडळी जी आहेत ती देशामधून जमवून आणलेले आहेत. हे काहीतरी इव्हेंट करायचं, हे काही दाखवायचं की बघा मोदी किती या ठिकाणी प्रसिद्ध आहेत किंवा लोकांच्या मध्ये ते मुरलेले आहेत किंवा लोकांचा यांच्यावरती प्रेम किती आहेत, सगळा प्रकार करून झाले. मोदी टीव्ही करण्याचा झाला, मोदी सिनेमा करण्याचा झाला, मोदीची मंदिरं बनवण्याचा कार्यक्रम झाला, मोदींना विष्णूचा अवतार ठरवण्याचा कार्यक्रम झाला. सगळं काय होऊन गेलं कळलं का नाही. परंतु हे सगळं जे आहे तो भुलभुलैया, त्याचा जनतेवरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. सबका साथ सबका विकास आणि अच्छे दिन हे जे आहे हे सगळं फूस झालेलं आहे. याच्यामधून काही निष्पन्न झालेलं नाही. जाण्यापूर्वी आपण रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया घेऊया याबद्दल आणि मग एकत्रित त्यांची प्रतिक्रिया घेऊया. अवधूत वाघांची घेत असते. या अशा प्रकारच्या स्टंटबाजीमुळे कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. या देशातल्या जनतेने ठरवून टाकलेलं आहे की बदल घडवायचा आहे आणि या ठिकाणी मोदींना घरी बसवायचं आहे हे ठरवून टाकलेलं आहे आणि त्या तऱ्हेने लोक. रुपाली पाटील, काँग्रेसचं असं म्हणणं आहे की स्टंटबाजी आहे ही मोदींची आणि त्या स्टंटबाजीमुळे कोणताही बदल होणार नाही, जनता त्यांना घरी बसवणार. तशी वेळच त्यांनी आणलेली आहे मोदी साहेबांनी. आणि मगाशी यांनी सांगितलं की ही ती तुम्ही सांगताय 5 ते 6 लाख जनता, ही खरंच सगळं केंद्र मंडळ त्यांचं, त्यांचे मुख्यमंत्री, त्यांचे जे काही भाजपची आत्ताची पर्यंतची जी पळी ती सगळी एका ठिकाणी न्यायची आणि प्रचार करायचा. यांनी मगाशी सांगितलं की आता मोदी मोदी का नाही करत आहे, तर का नाही तिथली लोक मोदी मोदी करत आहेत. आता काय झालंय की त्यांचे जे व्हिडिओ आहे ते पुराव्यानिशी दाखवल्यानंतर भाजपच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, पण त्यांना दाखवायचंय. एवढं करून सुद्धा लोकांच्या मनामध्ये मोदी आहेत म्हणून त्यांनी रोड शोचा घाट घातलाय. जर त्यांनी विकास केला असता, त्यांनी वाराणसी डेव्हलप केलं असतं, त्यांना घरात बसून मतदान झालं पाहिजे. आणि लोकांनी आमच्यासारखे जे त्यांच्यावर बोट आक्षेप घेतात आम्हाला उत्तर दिलं असतं, पण तसं होताना तुम्हाला दिसत नाहीये. ही त्यांची सगळी भाजपची लोक इतर राज्यातली जिथं जिथं त्यांनी सत्ता घेतली, जिथं जिथं मुख्यमंत्री, जे केंद्रातलं मंत्रिमंडळ आहे, राज्यातली मंत्रिमंडळ आहेत, ती सगळी तिथं आणून एवढ्या रात्री 7 वाजता मोदी साहेब सगळ्यांना अभिवादन करतायत की त्यांना कळालंय की आता आपल्याला लोक मतदान करणार नाहीत, तर आपल्याला त्यांच्यापर्यंत जाऊन मताची भीक मागावी लागेल. आपण आता त्यांना अच्छे दिन दिलेले नाहीत, जाहिराती खोट्या देऊ शकत नाही, त्यांच्या जाहिरातीही बंद झालेल्या आहेत, ते जाहिराती दाखवू शकत नाही. त्यामुळे हा स्टंटच आहे. आणि वाराणसीमध्ये जर विकास झालेला नसेल तर ती लोक यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र नक्की. अवधूत वाघ, मी काय बोलू, पण त्यांच्यावर मी काय बोलू, काय महत्वाचं नाही वाटत मला त्या काय बोलल्या ते. भाजपकडून फक्त आणि फक्त ही स्टंटबाजी असं सरळ म्हटलं जात आहे. विरोधकांकडनं याहून अधिक चांगल्या बोलीची अपेक्षा तर नाहीये, परंतु जे काय आहे ते समोर दिसतंय. याच्या आधी पण दिसलं होतं आणि आता पण दिसेल. अगदी महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर 2014ला लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर विधानसभा असोत, नगरपालिका असोत, नगर परिषदा असोत, जिल्हा परिषदा असोत किंवा ग्रामपंचायती असोत, सातत्याने आम्ही जिंकत आहोत. लोकांना भूलथापा देऊन सातत्याने जिंकता येत नाही हे सिद्ध मनसेनेच करून दाखवलेलं आहे. 13 पासून 0, हातामधनं नाशिक गेली 0, हे त्यांनीच आहे. तर त्यामुळे ती त्यांची उदाहरणं सांगतानाच मला काय वेगळं सांगायचं नाही. खरं म्हणजे त्यांची दखल पण घ्यायची काय मला काय कारण वाटत नाही. तुम्ही जो म्हणालात की पहिल्यापासून मी सांगतो आहे की नरेंद्र मोदीजी हे देशाचे पंतप्रधान असून या वाराणसीचे उमेदवार आहेत आणि उमेदवार म्हणून त्यांनी ही रॅली काढलेली आहे. जर ह्याच्यामध्ये कमी लोक आली असती तर तुम्ही काय म्हणाला असता, जास्त लोक आली तर बाहेरून आणली, कमी लोक आली तर रिस्पॉन्स नाही मिळाला, असं दोन्ही ठिकाणीवरून बोलतात. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला जे काही योग्य वाटतं ते करतात आणि लोकांना जे योग्य वाटतं ते करतात. ज्या लोकांचं मोदीजींवर, भाजपवर, एनडीएवर प्रेम आहे अशी सगळी लोक तुम्हाला सरळ दिसणार आहेत. माईक लावा, तुम्हाला मोदी मोदी पण ऐकायला येईल. आणि मोदी हे फक्त लोकांच्या तोंडात नाही, हृदयात सुद्धा आहेत. प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये नरेंद्र मोदीजी आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम तुम्हाला 23 तारखेला ज्यावेळी 9, 9:30, 10 वाजेपर्यंत थांबा, तुम्हाला कळेल काय होत आहे ते. गेल्या वेळहून जास्त आमचे खासदार निवडून येतील हे मी तुम्हाला दाव्याने सांगतो.
ठीक, तुमच्याकडून हा दावा केला जातोय. अभय सरांकडे जायचंय. अभय सर, म्हणजे वाराणसीमधली ही निवडणूक जर आपण पाहिली 2019ची निवडणूक, तर वाराणसीमध्ये बहुधा कदाचित पहिल्यांदाच असं होत असावं की राजकीय पक्षांचे उमेदवार तर आहेतच, मात्र त्यासोबतच सामान्य शेतकरी जो आहे तो सुद्धा उभा राहिलेला आहे. आणि यावेळेला जे काही माहिती मिळते की 11 शेतकरी जे आहेत ते वाराणसीमधून मोदींच्या विरोधात उभा राहतोय. त्याच्यामुळे हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा हा संतापच म्हणावा लागेल की आमच्यासाठी तर मोदी सरकारने काही केलंच नाही, असाच यातून मेसेज जातोय ना. नाही, ती प्रातिनिधिक म्हणून किंवा निषेधाचा प्रकार म्हणून तो निश्चितपणे त्याची दखल घ्यावीच लागेल. परंतु एक आहे की हा मतदारसंघाची रचना आणि पंतप्रधान म्हणजे मागच्या वेळेस त्यांनी उमेदवारी अर्ज भरला ज्यावेळेस, त्यावेळेस साधारणतः याच्यापेक्षा एवढीच किंवा यापेक्षा थोडीशी जास्त गर्दी त्यावेळेस पाहायला मिळाली होती. त्यामुळे निवडणूक हा वाराणसीची निवडणूक हा काही मला फार महत्त्वाचा मुद्दा वाटत नाही. तिथे काही म्हणजे पंतप्रधानांच्या विजयासाठी त्यांना हे करावं लागतं असं अजिबात नाही आहे. फक्त हा जो आहे इथे जो शक्ती प्रदर्शन झालं आहे त्याचा इतरत्र प्रभाव होणार का, त्याचा प्रभाव पडणार का, तर उत्तर प्रदेशमधल्या राहिलेल्या 3 टप्प्यावर याचा कितपत परिणाम होईल हा, आणि भारतात त्याचं म्हणजे आता हे सगळं प्रक्षेपण इव्हेंट म्हणून जरी केलं असलं तर त्याचा कितपत परिणाम होईल मला वाटतं हाच मुख्य आजचा कुतूहलाचा विषय. आणि ते जर बघितलं तर उत्तर प्रदेशमधलं केवळ रोड शो किंवा केवळ अशा प्रकारचं शक्ती प्रदर्शन यामुळे तिथलं वातावरण किंवा तिथले बदलेल किंवा पुन्हा एकदा ती 2014ची लाट निर्माण होऊ शकेल अशी काही परिस्थिती आज तरी तिथे नाही. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांचा आत्तापर्यंतचा इतिहास जर बघितला मागच्या 20-25 वर्षातला तर बघितला तर तिथे अनेकदा जातीय समीकरणं, सामाजिक समीकरणं या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या ठरतात. तर त्याचा जर विचार केला आपण तर मला वाटतं की उत्तर प्रदेशमध्ये फारसं या रॅलीमुळे चित्र बदलेल अशी आजची परिस्थिती नाही आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं की केंद्र सरकारच्या कामाचा परिणाम म्हणा किंवा तिथल्या अखिलेश विरोधी अँटी इन्कम्बन्सीचा परिणाम, उज्ज्वला नावाची योजना त्या काळात चांगल्या पद्धतीने राबवण्यात आली असं एक चर्चा होती, त्याचा फायदा मिळाला म्हणून सांगितलं जात होतं. पण नंतर आता उज्ज्वलाच्या आपण रोज एक नवीन स्टोरीज बघतो. तर मला वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर याचा प्रभाव उर्वरित टप्प्यातील मतदानावर किती होईल हे मला वाटतं हे बघणं आवश्यक आहे. कारण जेव्हा 23 मेला निकाल लागतील तेव्हा पहिल्या 3 टप्प्यातला सक्सेस रेशो किती होता आणि या 3 टप्प्यातला किती आहे हे बघितल्यानंतरच त्याचा परिणाम झाला की नाही हे अधिकपणे स्पष्ट होईल. मला वाटतं की इव्हेंट म्हणून त्यांनी आजचा त्यांना आवश्यकता वाटली असावी उत्तर प्रदेशमध्ये करण्याची आणि त्या दृष्टीने ते करतात. आणखीन एक याच्यामधलं देशपांडे सर असं एक उदाहरण होतं म्हणजे विधानसभेची उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक योगी ज्या वेळेला निवडून आले ती आणि 2014ची लोकसभेची निवडणूक अनेक ठिकाणी मुस्लिम बहुल भाग असेल किंवा दलित किंवा आदिवासी बहुल भाग असेल जो पारंपरिक मतदार भाजपचा नव्हता यापूर्वी, मात्र त्या भागातून सुद्धा भाजपचे प्रतिनिधी निवडून आलेले आहेत. तो मतदार पुन्हा एकदा भाजपकडे म्हणजे भाजपसोबतच राहील का, कन्सिडरिंग उन्हाची घटना असेल किंवा अखलाकसारखं प्रकरण असेल आणि त्या याने एक समाजामध्ये पडलेली जी दुही आहे ती दुही सांधण्यात भाजपला दरम्यानच्या काळात यश आलेलं आहे का? 2014ची निवडणूक ही आत्ताच्या पर्यंतच्या निवडणुकीतली सगळ्यात वेगळी निवडणूक होती. म्हणजे त्या निवडणुकीतलं सगळ्यात मोठं नरेटिव्ह जे होतं, सगळ्यात मोठा जो आकर्षणाचा भाग होता की त्याच्या आधी 4-5 वर्ष चर्चेत असलेलं गुजरातचं डेव्हलपमेंट मॉडेल, त्याच्यामुळे भाजपाचा जो परंपरागत मतदार होता तो नव्हता, तो सुद्धा भाजपाला मतदान द्यायला आला होता. कारण तो ॲस्पिरेशनल क्राऊड विशेषतः 18 ते 30 वयोगटातला जो वर्ग होता ज्याला मोदींच्या नेतृत्वाबद्दल खूप मोठं आकर्षण होतं असा मोठा वर्ग त्या जोडला गेला होता. आता या वर्गाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत का? त्या ज्या अपेक्षा पूर्ण केल्याचा दावा भाजप करते, जसा दावा 2004 सालच्या इंडिया शायनिंग ह्या कॅम्पेनमध्ये पण होता, पण तो जर प्रत्यक्षात खालपर्यंत झाला नसेल तर फक्त कॅम्पेनने त्याचा परिणाम दिसणार नाही. म्हणजे त्यातल्या सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे जे होते म्हणजे मगाशी अवधूतवाद्यांनी ओझरता उल्लेख केला की आम्हाला फुकट नको आहे पण आम्हाला कमवायची समान संधी द्यावी असं जे आश्वासन होतं ते पूर्ण झालं आहे का? आणि तसं जर असेल तर आत्ताचं मुख्य प्रचाराचा फोकस हा मागच्या 5 वर्षाच्या कामकाजावरचाच असला असता, डेव्हलपमेंट हाच अजेंडा असला असता, तोच ॲस्पिरेशनल क्राऊड जो होता मागच्या वेळेस जोडला गेलेला हीच भाजपाची शक्ती असली असती. परंतु तसं आज अनेक ठिकाणी दिसत नाही आहे आणि म्हणून मग कदाचित मग परत भावनिक मुद्दे
चर्चेत येतात, त्याला प्राधान्य दिलं जातं. तर पुन्हा एकदा मला वाटतं की या क्राऊडचं भूमिका काय राहतील, म्हणजे कालच्या विशेषतः परवाच्या इंटरव्ह्यूमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधानांच्या अक्षय कुमारच्या याच क्राऊडला जास्त फोकस केलेलं जाणवत होतं आणि तोच उद्याचं मला वाटतं भवितव्य ठरेल. आज तरी तो एकदम निराश झाला नसला की तरी त्याच्याकडे पर्याय आहे का, जो पर्याय उपलब्ध आहे त्याच्याबद्दल त्याला विश्वास आहे का, या सर्व गोष्टीवर या मतदारांचं मतदान ठरेल. आणि ती भूमिका मला वाटतं तो क्राऊड जो 15 कोटी नवमतदार आहे तो या निवडणुकीचं भवितव्य ठरवेल आणि त्याच मतदारांना अपील करण्यासाठी अशा प्रकारचे इव्हेंट्स पुढच्या काळात होत राहतील असं दिसतं. नाही, तुमच्या एका मुद्द्यावर मला आणखीन थोडंसं फोकस तुम्ही करावं असं वाटतं. पर्याय आहे का नरेंद्र मोदींना आत्ता त्यांच्या इतका शक्तिशाली पर्याय म्हणून राहुल गांधीकडे तरुण वर्ग किंवा शेतकरी वर्ग हे राहुल गांधींकडे बघतील का? पर्याय जेव्हा उपलब्ध होतं, म्हणजे 2004ला वाजपेयींचं सरकार गेलं तेव्हा पर्याय म्हणून कोण होतं समोर? अनेकदा पर्याय नसतो, पण जे अँटी इन्कम्बन्सी तयार होते किंवा एक सरकार, भारतीय मतदारांबद्दल नेहमी सांगितलं जातं ते अनेकदा निर्णय कोणाला निवडून आणायचं आहे याच्यापेक्षा कोणाला पाडायचं आहे हे ठरवून घेतात. त्याच्यामुळे अनेकदा अशी इक्वेशन तयार होतात. परंतु आज एकेकाळी काँग्रेस जो प्रचार करत होती की काँग्रेस हवी की खिचडी हवी, आणि तो प्रचार काँग्रेसचा अनेकदा यशस्वी पण झाला. आज एवढ्या पक्षाचा सरकार ते टिकेल का वगैरे ह्या ज्या शंका आहेत, यांचा पंतप्रधान कोण म्हटलं तर आज कोणतरी त्याचं उत्तर देईल का? मध्यंतरी एका काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याला विचारलं की तुमचं पंतप्रधान पदाचा उमेदवार कधी ठरणार, तर त्यांचं उत्तर होतं बकरी ईद में पचेंगे तो मुहर्रम में नाचेंगे. म्हणजे अशी जर उत्तरं जर आघाडीच्या नेत्यांकडून या सरकारच्या नेतृत्वाबद्दल येणार असतील तो स्वाभाविकच जो फ्लोटिंग वोटर असतो तो अनेकदा निर्णय घेतो. आता तो निर्णय घेताना की कोणीही आलं तर चालेल पण हे नको अशी भूमिकापर्यंत मतदार आलाय की नाही याच्याबद्दल तर मला वाटतं की आज कोणीही त्याचं उत्तर ठोसपणे देऊ शकणार नाही. त्याच्यामुळेच एक्झिट आत्तापर्यंतचे जे ओपिनियन पोल येत आहेत त्या ओपिनियन पोलमध्ये अजूनही त्रिशंकू किंवा भाजपा सत्तेपर्यंत जाणार नाही, पण ती सत्ता स्थापन करण्यासाठी कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या नव्या समीकरणाची मांडणी करावी लागेल असंच साधारणतः चित्र आज दिसतंय. अवधूतवाद, जेवढी ताकद तुम्ही 2014 साली तुमची दिसलेली होती ती संपूर्ण ताकद पुन्हा एकदा तुम्हाला दाखवायची संधी मतदार राजा देणार नाही असं बहुतेक ओपिनियन पोलमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे सत्ता भाजपची येईल, मात्र त्यासाठी बेरजेचं राजकारण खूप करावं लागेल. ही वेळ भाजपवरती आलेली आहे. भाजप याकडे कसं पाहते? मला असं मुळीच वाटत नाही. देशपांडे सरांनी आता अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारचा उल्लेख केला. मी आपणास सांगू इच्छितो की 1999 साली जे अटल बिहारींचं सरकार स्थापन झालं ते पूर्ण बहुमतामधलं सरकार नव्हतं. भारतीय जनता पक्षाला त्यावेळी 277हून अधिक जागा मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे इतर मित्रपक्षांची मदत घेऊन त्यावेळी ममता बॅनर्जी ह्याच्यामध्ये होत्या, अटल बिहारींच्या सरकारमध्ये होत्या. त्यावेळी समता पार्टी सरकारमध्ये होती. मला वाटतं AIADMK सरकारमध्ये होतं. आणि ह्या सर्वांना घेऊन अटल बिहारी वाजपेयींनी हे सरकार चालवलं ही वस्तुस्थिती आहे. परंतु ते आजच्या सरकार एवढं मजबूत सरकार नव्हतं ही पण वस्तुस्थिती आहे. आणि त्यावेळी काँग्रेस हा एक अतिशय वीक पार्टी असा कधीच नव्हता. त्यावेळी सुद्धा काँग्रेस एक स्ट्रॉंग अपोजिशन म्हणून या देशामध्ये होता. परंतु 2014 साली काँग्रेसचा जो ऐतिहासिक पराभव झाला, ना भूतो पराभव झाला ना भविष्यते असं मी म्हणत नाही, ना भूतो पराभव झाला, तिथे ते 44वर येऊन थांबले. बघा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये हे कधीच झालं नव्हतं की काँग्रेसचे 100हून कमी खासदार निवडून आले होते. म्हणजे इमर्जन्सीमध्ये 1977च्या इलेक्शनमध्ये सुद्धा काँग्रेसचे 100हून जास्त आमदार होते. पण ह्या 44 नंतर काँग्रेस स्वतः एवढी पराभूत मानसिकतेमध्ये गेली आणि भारतीय जनता पक्ष 283 जागा मिळवून एक सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. त्यामुळे हे सरकार नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालचं सरकार एक मजबूत सरकार म्हणून जनतेपुढे आलं. आणि भारतीय जनता पक्ष हा भारतीय राजकारणामधला मुख्य प्रवाह बनला. आतापर्यंत काँग्रेस हा मुख्य प्रवाह बनला. 2014 नंतर जे सर्वात मोठं जे काही चेंज झालं तर काँग्रेस हा दुय्यम स्थानावर आणि भाजपा हा मूल प्रवाह बनला. आज तुम्ही पाहिलं तर अगदी आम आदमी पार्टी सारखा पक्ष सुद्धा काँग्रेस बरोबर आघाडीमध्ये नाहीये.
तुम्ही ज्याला महागठबंधन म्हणून सर्वांनी 40 हात वर केले होते, आज समाजवादी पार्टी असो, मायावतीची पार्टी असो, हे त्यांच्याबरोबर नाही आहेत. बंगालमध्ये काय होतंय मला सांगता येत नाहीये. आणि कित्येक पक्ष आज काँग्रेस बरोबर राहायला तयार नाही आहेत. हा कशाचा निर्देश आहे? आज सर्वप्रथम असं झालेलं आहे की काँग्रेसहून जास्त जागी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. आमचे पण मित्र पक्ष आहेत, काँग्रेसचे पण मित्र पक्ष आहेत. परंतु 2014 साली पण असं झालं नव्हतं जे आज झालेलं आहे. 2014 साली काँग्रेसने लोकसभेमध्ये जे उमेदवार उभे केले होते त्यांची संख्या भाजपहून जास्त होती. परंतु आज भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे कमळ निशाणी घेऊन असलेले उमेदवार हे काँग्रेस. याच्यावरनच चित्र स्पष्ट होत आहे. याच्यावरनच लोकसभेमध्ये आमदार खासदार कोणाचे जास्त येणार आहे ते सिद्ध होत आहे. आणि त्यामुळे हे रोड शो हा अख्ख्या भारतीय जनता पक्षाच्या इलेक्शन कॅम्पेनचा एक छोटासा भाग आहे. परंतु हे संपूर्ण इलेक्शन कॅम्पेन आम्ही आज नाही, गेली 5 वर्ष राबवतो आहोत. लोकांचा सन्मान करून आणि लोकांचा विकास करून 2019च्या इलेक्शनला सामोरं आम्ही 2014 पासून जातोय आणि ही इलेक्शन संपल्यानंतर आम्ही 2024च्या इलेक्शनला सामोरं. एक्झॅक्टली, यू सेड इट. म्हणजे अवधूत वाघ, तुम्ही जे आता म्हणालात की इलेक्शन कॅम्पेन तुम्ही गेली 5 वर्ष राबवताय, त्याचा अर्थ एक असा सुद्धा घेतात लोक की 2014 नंतर मोदींची जी काय भाषणं झाली ती इलेक्शन मोडमधून बाहेर आलेलीच नव्हती आणि त्याच्यानंतर इलेक्शनच आले जेव्हा केव्हा बघितलं तेव्हा. किंवा ते इलेक्शन मोडमधून भाजप काय किंवा पंतप्रधान मोदी काय हे बाहेर कधीही येताना दिसलेले नाहीत आणि त्याच्यात विकास कुठेतरी मागे राहिला असा आरोप होते. मला याच्यावरती रुपाली पाटलांची कमेंट घेते, मग मी तुमच्याकडे येणार आहे. रुपाली पाटील, त्यांना इव्हेंटच्या राजकारणापासून ते इव्हेंटच्या बाहेरच आलेले नाहीयेत. त्याच्यामुळे त्यांनी जे काही आम्हाला आजचे दिन दाखवले, 2 कोटी रोजगार देणार होते ते दिलेले नाहीयेत. त्याच्यानंतर त्यांनी अनेक अशा योजना आहेत, आधार कार्डची योजना असेल, त्यांची नोटबंदी. तर मी तुम्हाला सांगते, नोटबंदी सर्वसामान्यांना खूप फटका बसलाय हो. हे खूप वरच्या लेवलला बोलतायत. आमच्या इथल्या मंडईतला जो भाजीपाला व्यवहार आधीच्या काळामध्ये जेव्हा तो होता तेव्हा त्याच्याकडे कुठेतरी 5 ते 7 लाख रुपये भांडवल होतं आणि नोटबंदीनंतर आज 50,000 रुपये भांडवल नाहीये. सर्वसामान्याची ही व्यथा आहे. तुम्ही प्रत्येक वेळी सर्वसामान्यांना जर विचारतच घेणार नसाल तर त्यात तुमच्या या बोलण्याला अर्थच नाहीये, कारण का तेच मतदान करतात. त्याच्यामुळे आज भाजपला मतदान होईल का नाही होणार, तर माझं मत असं आहे, ज्यांनी विकास केला नाही, ज्यांनी मुद्द्यावर बोलत नाही, त्यांना कोणतीही जनता मत देणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, कारण का लोकांना सुख सुविधांनी जगायचे. हरीश रोगेजी, मगाशी जसं अभय सरांनी म्हटलं की पर्यायाचा विचार नक्कीच मतदार हा करत असतो. नरेंद्र मोदी यांच्या समोर काँग्रेसकडून उमेदवार उभा करत असताना पर्यायांची चाचपणी झाली का? कारण अजय राय यांना सध्या उमेदवारी देण्यात आलेली आहे. हेच अजय राय जे 2014च्या निवडणुकीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर घसरलेले होते. याचं मी उत्तर देतो. पण आमच्या मगाशी अवधूत वाघ म्हणाले की आम्ही गेल्या 5 वर्षापासून निवडणुकीचाच विचार करतो आहोत, निवडणुकीचंच इलेक्शनचंच आम्ही काम करतो आहोत. त्या 5 वर्षे इलेक्शनचं काम करण्याच्या ऐवजी लोकांनी तुम्हाला सत्ता चालवण्यासाठी वेळ दिलेला होता. त्या 5 वर्षामध्ये सत्तेचं लोकांसाठी जर काम केलं असतं तर आज अशा प्रकारचा तमाशा करण्याची वेळ तुमच्यावरती आली नसती. आणि दुसरी गोष्ट आहे की त्या ठिकाणी तुमचा प्रश्न काय होता मला जरा कळला नाही आहे शेवटचा. की काँग्रेसकडून आता नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत, अजय राय. ठीक आहे ना, त्या ठिकाणी एक आहे माध्यमांच्या मध्ये चर्चा प्रियांका गांधीची होती. आता प्रियांका गांधीने इलेक्शन लढवायचं, कधी लढवायचं आणि आता त्यांनी काय करायचं हे पक्षाची एक स्ट्रॅटेजी आहे, पक्षाने ठरवलेलं आहे. आज या इलेक्शन कॅम्पेनमध्ये अतिशय महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावरती दिलेली आहे आणि जर त्या ठिकाणी त्या गुंतून पडल्या तर इतर ठिकाणी जी काही इलेक्शन कॅम्पेन आपल्याला करायची आहे ती कमजोर होऊ शकते. आणि म्हणून अजय राय सुद्धा मागच्या वेळेला 75,000 मतं त्याने त्या ठिकाणी 75,000पेक्षा जास्त मतं मिळवलेली आहेत. त्याच्यानंतर त्या ठिकाणी केजरीवाल होते, त्याने जवळजवळ 2 लाखाच्या वरती मतं मिळवलेली आहेत. सांगायचा मुद्दा हा आहे
की आता आमच्या विरोधी पक्षामध्ये आमचे मित्र वगैरे आता मगाशी जे बोलत असताना या ठिकाणी सांगितलं की काँग्रेस किती कमजोर झालेलं आहे, काँग्रेसचं नेत्यांच्या बाबतीमध्ये सगळं याने आता मगाशी वाघाने सांगितलं. एक गोष्ट मी त्यांना सांगू इच्छितो, काँग्रेस पक्षाची चिंता आपण करण्याचं काही कारण नाहीये. आता 130 वर्षाचा पक्ष आहे, अनेकांनी काँग्रेस पक्षाला बुडवण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न केला, काँग्रेसना मारणारे मरून गेले, काँग्रेस ठाकठीक आहे. त्यामुळे तुम्ही आता विचार करा तुमचा. आता नरेंद्र मोदी सभेमध्ये बोलायला लागल्याच्या नंतर होतात आणि मतदार जे आहेत ते आपच्या अरविंद केजरीवालांना दुसऱ्या स्थानावर ठेवतात आणि काँग्रेसच्या उमेदवाराला तिसऱ्या स्थानावर ठेवतात. त्यावेळेला साहजिकच हा प्रश्न उपस्थित होतोच की हरीश रोगेजी बघा 2014 मध्ये नरेंद्र मोदी या ठिकाणाहून विजयी झाले. आपच्या अरविंद केजरीवालांना तिथल्या मतदारांनी दुसऱ्या क्रमांकावर ठेवलं आणि आताचे यंदाचे उमेदवार काँग्रेसकडून जे उभे करण्यात आलेले आहेत अजय राय यांना तिसऱ्या क्रमांकावर ठेवलं. काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या नंबरवरती आहे. केजरीवाल त्यावेळेला दुसऱ्या नंबरवरती होते. त्यावेळीची परिस्थिती 2014ची परिस्थिती, राजकीय परिस्थिती आज राहिलेली नाही. आणि आम्ही एक सांगतो, आता मगाशी याने सांगितलं की आम्हाला कोणी विचारायला वगैरे तयार नाही, बसपा आम्हाला विचारत नाही, सपा आम्हाला विचारत नाही, कळलं का नाही. काँग्रेस फार कमजोर झालेली आहे. आता काँग्रेस कमजोर झालेली आहे की काँग्रेसची ताकद आणि क्षमता वाढलेली आहे हे तुम्हाला 23 मेला कळून येईल.